हॅलो. सर मला इंस्टाग्रामवर दिसत नाही. काय करू? मी आहे इंस्टाग्राम मध्ये. इंस्टाग्रामवर माझ्या लाईव्हला जॉईन व्हाल फक्त, म्हणजे मला लगेच ऍड करता येईल तुम्हाला, रिक्वेस्ट पाठवा. काय तुझं इंस्टाग्राम अकाउंट काय? SUYSHTLK. काय काय तुला फॉलो करायला लाईव्ह ना? हा, लाईव्हला जॉईन व्हा आणि तुम्हाला एक रिक्वेस्टचा ऑप्शन येईल. हो हो हो. रिक्वेस्ट ऑप्शन मी ओपन केलंय तुझं. येस, एकच मिनिट. Okay, so we are live on both the platforms आणि हर्षदा खानविलकर has joined us on Facebook आणि Instagram वरती अनेक लोक हॅलो म्हणतायत. सगळ्यांना माझ्याकडनं एक मोठा हॅलो. खूप मला पण दिसतेत नाव. येस, काही लोक जे फालतू कमेंट्स करतायत त्यांना मी इन्स्टंट ब्लॉक करत असतो, त्यामुळे तू कुठे राहतोस तसं कोणतरी विचारलं तर तू रवींद्र कुडाळकर. आपण काय आता दोघ जण कुठे राहतो, तर आपण टेलिव्हिजन वरती राहतो. येस, थँक्यू सगळ्यांना जॉईन झाल्याबद्दल. खूप लोक आता जॉईन झाले आहेत. आणि अमोल पाठारे सेंग हाय, संदीप दामले हाय म्हणतायत, सागर मोरे इज हिअर, रवींद्र कुडाळकर, पूनम लोधे. सो फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती दोन्हीकडे आता आपण लाईव्ह आहोत, पण तुमचा आवाज येत नाहीये इंस्टाग्रामवर असं काही जणांच्या कमेंट्स. हा, जो थोडासा डाऊट होतो. माईक जवळ ठेवता आला अजून आता माहित नाही मला इथे दिसलंय इंस्टाग्राम वरती, मला कार्तिक केंडेचा हाय दिसला. कार्तिकला हाय, पण माझा आवाज इंस्टाग्राम वर येतोय की नाही मला माहित नाही. आणि इकडे अमोल पाठारे सर, सागर मोरे सर आणि बाकी सगळ्यांना माझा एक मोठा हाय. पण मला इंस्टाग्रामच्या लोकांना जे इंस्टाग्रामवर लाईव्ह जॉईन झालेत त्यांना विचारूयात की नाही, तुमचा आवाज येत नाहीये इंस्टावर. हा, सो देन आय फील की तो लोचा आहे. हेडफोन काढून त्याचा व्हॉल्यूम जर थोडा फोनचा कमी करता आला तर ओव्हरलॅप पण नाही होणार. ठीक आहे, एक ट्राय करूया तसं. अक्षया गुरव इज सेइंग हाय. हाय अक्षया. येतोय का आता इंस्टाग्राम वरती आवाज? म्हणजे आता मी तो हेडफोन काढला जो मला वाटतं थोडा प्रॉब्लेमॅटिक होता. इंस्टाग्रामवर आवाज येतोय आता, येतोय असं प्रसिद्धीचा आलेला आहे. करेक्ट. थँक्यू प्रसिद्धीजी. नकुशी मध्ये तुम्ही हो एकत्र काम केलं होतं. येस, नागपूरला सो तिथपर्यंत आवाज थोडक्यात. फक्त थोडा मला वाटतंय आवाज कमी करा, कारण ओव्हरलॅप होतोय याचा. व्हॉल्यूम जर थोडा कमी करता आला. आता बघ, आज सगळंच शिकणार आहे मी. सर नाव ओके, आता क्लिअर आणि बेटर असतं प्रसिद्धी. थँक्यू. बोल. ओके, सो सर थँक्यू सो मच. सगळ्यात आधी तुम्ही पडद्यामागचं सेशन करायला तयार झालात त्यासाठी, आणि आज वेळ दिलात त्यासाठी. मला अजूनही आठवत आहे की मला सुरुवातीच्या काळात मुंबईत आल्यानंतर मी तुमच्या घरी राहायचो काही दिवस, आणि तुम्ही मला खूप हक्कानी घरी घेऊन गेला होता आणि मला म्हणाला होता की तुझी राहण्याची वगैरे सगळी व्यवस्था होईपर्यंत तू इथे राहा. आणि मला आठवतंय मी काही दिवस तुमच्या घरी राहिलो होतो, आणि तुमच्याकडनं मला बऱ्याच गोष्टी इन जनरल आयुष्यात शिकायला मिळाल्यात. आणि बरेच जण आपल्याकडे ज्यांनी तुमच्या बरोबर काम केलंय, तुम्ही ऍज अ डिरेक्टर असताना, ते तुम्हाला खूप प्रेमाने मास्टरजी असं म्हणतात किंवा मास्टर वैभव चिंचाळकर असं म्हणतात. तर सर आज पडद्यामागच्या सेशन मध्ये पहिल्यांदा कोणीतरी टेलिव्हिजन दिग्दर्शक आज पूर्णपणे ज्यांनी
जास्तीत जास्त टेलिव्हिजन केलेलं आहे असे तुम्ही आलेला आहात. तर टेलिव्हिजनच्या दिग्दर्शनाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी आपण आजचं सेशन कंडक्ट करू. मला सगळ्यात पहिलं तुम्हाला विचारायचं की सगळ्यात चॅलेंजिंग काय वाटतं टेलिव्हिजन डिरेक्टर म्हणून हँडल करताना? कारण टेलिव्हिजन हे माध्यम कोलॅबरेटिव्ह माध्यम आहे. फक्त रायटर किंवा फक्त दिग्दर्शकाचं माध्यम नसून त्याच्यात सगळेच जण कोलॅबरेटिव्ह एफर्ट्स असतात. चॅनलचे लोक असतात, ईपीज असतात, प्लस एडिटर्स असतात, आर्टिस्ट असतात. सगळ्यांचंच एक कोलॅबरेटिव्ह माध्यम आहे. सो त्यावेळेला ऍज अ डिरेक्टर म्हणून हाऊ डू यू लुक ऍट दिस? सगळ्यात मोठं चॅलेंज म्हणजे तो एकच आहे. मला असं वाटतं की डे इन आणि डे आउट आपल्याला काम करायचंय आणि विथ अ सर्टन नंबर ऑफ, ज्याला आपण टेक्निकली टेलिव्हिजनच्या भाषेत फुटेज म्हणतो. सो ते एक फुटेजचं क्वालिटी आणि क्वांटिटीचं एक गणित मांडायचं आणि ते रोज मांडायचं. तर मला असं वाटतं की टेलिव्हिजनचा हा एकच सगळ्यात मोठं चॅलेंज आहे ऍक्च्युली. मायनस पॉईंट तर अजिबात नाही. तर मला असं वाटतं की ते चॅलेंज म्हणून घेतलं तरच त्याच्यातनं काहीतरी इंटरेस्टिंग पद्धतीने काम होत राहील. आणि जे सगळे करतात ते त्याला इंटरेस्टिंग पद्धतीने चॅलेंज म्हणून घेतात. म्हणूनच ते खूप इतकं प्रभावी माध्यम झालंय. पण ऍज अ डिरेक्टर मी जे म्हटलं की टेलिव्हिजन हे कोलॅबरेटिव्ह माध्यम आहे. सो बऱ्याच वेळेला प्रत्येकाचे पॉइंट ऑफ व्ह्यूज इन्व्हॉल्व्ह होतात. आणि जेव्हा तुम्ही फिल्म करत असता किंवा तुम्ही नाटक डिरेक्ट करत असता, तेव्हा कोणीतरी एका माणसाच्या दृष्टीने सगळेजण पुढे जात असतात किंवा एका माणसाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी सगळं लीड होत असतं. पण इथे बरेच पॉइंट ऑफ व्ह्यूज मिक्स होतात. सो अनेक वेळेला चॅलेंजेस समोर येतात दिग्दर्शकाला स्पेशली, की प्रत्येक बाजू सांभाळायची आहे. कुठेतरी चॅनलचं जे म्हणणं आहे ते पण सांभाळायचं आहे. रायटर जे काही लिहून पाठवतात ती सुद्धा बाजू इफेक्टिव्हपणे मांडायची आहे. आर्टिस्टचे सेटवरचे बरेचसे प्रश्न हाताळायचे असतात. डीओपीचे बऱ्याचशा गोष्टी असतात. काही वेळेला जास्त वेळ लागतो, काही वेळेला खूप कमी वेळात डीओपी तयार असतात. सो अशा अनेक गोष्टी असतात ज्या त्या डिरेक्टरला टेलिव्हिजन या माध्यमासाठी कराव्या लागतात. आणि ते जास्त टेलिव्हिजनला करावं लागतं कारण मी म्हटलं तसं की प्रत्येक डिपार्टमेंट इज पुटिंग इन देअर इनपुट्स. आणि ते बेसिकली काय आहे सुयश, मला असं वाटतं ना की त्याचं क्वांटम ऑफ वर्क जे आहे ना, म्हणजे टेलिव्हिजन मध्ये जो कामाचा एक आवाका आहे किंवा कामाची एक जी क्वांटिटी आहे ना ती इतकी मोठी आहे की सिनेमासारखं तुम्ही जरी म्हटलं की अरे मिनिमम माणसं घेऊन किंवा मला जे काय मांडायचंय तर ते प्रत्येकाला मला जे काय मांडायचंय त्याला लागणारी मॅनपॉवर इतकी अजस्त्र गरजेची आहे. म्हणजे मला असं वाटतं की ही जी काय मोठी मॅनपॉवर, आता तू वेगवेगळे डिपार्टमेंट म्हटलेस, मग ते चॅनल मधले वेगळे डिपार्टमेंट्स असतील, ते ऑनसेट वेगळे डिपार्टमेंट्स असतील, प्रोडक्शन हाऊस मध्ये क्रिएटिव्ह, असोसिएट क्रिएटिव्ह, एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर्स, शेड्युलर्स, हे सगळी जी माणसं असतील या सगळ्यांशी कोऑर्डिनेटेड. तर ते हेच आहे की मला जर रोज काम करायचंय आणि रोज इतक्या क्वांटिटीचं काम करायचं आणि गुड क्वालिटीचं काम करायचं, तर मला असं वाटतं की ही मॅनपॉवर तितकी गरजेची आहे. आता त्या मॅनपॉवरला जर तुम्ही पॉझिटिव्हली घेतलं तर तुम्हाला त्रास कमी होईल. म्हणजे मुळातच ती कंपॅरिझन करणं जी आहे ना की अरे मला स्वातंत्र्य नाहीये, हाच प्रॉब्लेम होतो. डिरेक्टरला एक स्वातंत्र्य कसं मिळणार आणि मग डिरेक्टरला स्वातंत्र्य नाही मिळालं तर तो काम चांगलं कसं करू शकेल. हे मला असं वाटतं की ते स्वातंत्र्य थोडंसं आपण ज्याला म्हणतो ना एक सापेक्ष संकल्पना आहे ती. इट्स अ रिलेटिव्ह कॉन्सेप्ट. म्हणजे सिनेमात जेव्हा तुम्ही ती करत असता तेव्हा तुम्हाला जे मिळणारं स्वातंत्र्य आहे ते टेलिव्हिजन मध्ये करत असताना सेम तशाच पद्धतीचं तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल अशी अपेक्षा करणं एकतर चुकीचं आहे. आणि मी खरं सांगू तर तेवढं स्वातंत्र्य तुम्हाला मिळालं ना तर तुम्ही डिलिव्हरी नाही करू शकणार. हा प्रॉब्लेम आहे. कारण सिनेमामध्ये तुम्ही एक 8 दिवसाचं शेड्यूल केलं, कदाचित तुमचा 1-2 दिवसाचा गॅप जर गेला तर तुम्हाला तुम्ही 8 दिवसात काय केलं हेही कळतं आणि पुढच्या 20 दिवसात तुम्हाला काय करायचंय हेही कळतं. बरं, त्याच्या आधी तुम्ही प्री प्रोडक्शनला काही महिने त्याच्यावर घालवलेले असतात. ऑन अन ऍव्हरेज आपण म्हणूया की 4 ते 4.5 महिन्याचा पॅच तर तुमचा प्री प्रोडक्शनला जनरली एका चांगल्या सिनेमासाठी गेलेला असतो. त्याशिवाय ते होत नाही. पण टेलिव्हिजनला तुम्ही एकदाच शो सुरू व्हायच्या आधीच एकदा काय ते प्री प्रोडक्शन करता आणि त्याच्यानंतर तुम्हाला आयडियली खूप असा वेळ मिळत नाही. सो जर तो वेळ मिळत नाही तर मग ती आपली जबाबदारी दुसऱ्यावरती टाकून, म्हणजे दुसऱ्या केपेबल माणसांवरती टाकून किंवा आपण जे करतोय ते दुसरी माणसं एक बर्ड्स आय व्ह्यू लावून किंवा एक आपल्याच भाषेत सांगायचं डिरेक्शनचा तर टॉप अँगल लावून त्याच्यावरती जर ती लोक बघत असतील आणि त्याच्यावरती तुम्हाला जर ते फीडबॅक घेत असतील तर ते पॉझिटिव्हली घेणं हे खूप गरजेचं आहे. अर्थात त्याच्यात तुमचे वाद होतात,
एक टिपिकल चॅनल काय म्हणतंय, मग चॅनलचं म्हणणं मला पटत नाही. मला त्यावेळेला तो ईपी त्रासदायक वाटतो. ईपीला मी डोक्यात जातो, रायटरला तो त्रास होतो. हे सगळं मोमेंटरी आहे. ते कोणालाही चुकलेलं नाहीये आणि मला वाटतं दॅट इज द फन. म्हणजे कुठल्याही सिरियलला एक सक्सेस पार्टी जेव्हा होते किंवा काही वर्षांनी ती सिरियल संपते, तेव्हा आपण पुन्हा त्या सगळ्या गोष्टी आठवून आपण ती पार्टी एन्जॉय करत असतो. आणि दॅट कम्स विथ एव्हरी गुड प्रोजेक्ट. म्हणजे लेंथ हा इममटेरियल भाग आहे, पण दॅट कम्स विथ एव्हरी गुड प्रोजेक्ट. सो मुळातच मला असं वाटतं की आपण त्या पद्धतीने विचार केला पाहिजे, की मी म्हटलं की जर आपल्याला ते स्वातंत्र्याची संकल्पना आपली क्लिअर असली ना, तर आपल्याला त्रास कमी होईल. मग काल आपण बोललो तेव्हा आपण काही गोष्टी डिस्कस करत होतो तेव्हा बोलता बोलता तुम्ही म्हणालात की काही वेळेला टेलिव्हिजन करताना रेस्ट्रिक्शन्स असतात, की मला 10 ज्युनियर आर्टिस्टची रिक्वायरमेंट होती किंवा 30 ज्युनियर आर्टिस्टची रिक्वायरमेंट होती, पण बजेट कन्स्ट्रेंट्समुळे 3-4च मिळाले किंवा 5च मिळाले किंवा अमुक एक लेन्सच नाही मिळाली, की जी मला ऍक्च्युअली ह्या सिक्वेन्ससाठी वापरायची होती, पण केवळ एकाच सिक्वेन्ससाठी ती प्रोडक्शनला परवडत नाहीये म्हणून ती कदाचित सेटवर आली नाही, किंवा काही पद्धतीच्या इक्विपमेंट्स म्हणजे आपल्याकडे जिमिजिप वापरणं फार रेअरली घडतं, किंवा अशा काही टेक्निकल गोष्टी ज्याच्यामुळे खरं तर एखादा सिक्वेन्स खूप एनहान्स करून दाखवता येऊ शकतो. तर ते काही वेळेला टेलिव्हिजनला तो चॅलेंज असतो, डिरेक्टरला स्पेशली. तर हे हाऊ डू यू डील विथ दॅट? कारण काल तुम्ही त्या गोष्टी खूप मला सिम्प्लिफाय करून सांगितल्यात, पण हे जे चॅलेंजेस आहेत त्याला कसं सामोरं जायचं? आता पुन्हा टेलिव्हिजन म्हणजे आपण जर मराठी टेलिव्हिजन म्हणत असू, तर तू म्हणतोस ते येस. म्हणजे हे जे सगळे प्रॉब्लेम्स मी तुला सांगितले, हे आपल्याला मराठी टेलिव्हिजनला जास्त प्रकर्षाने जाणवतात. हिंदी टेलिव्हिजनमध्ये तो बजेटचा भाग कदाचित मराठी सिनेमापेक्षा जास्त असतो. सो तिकडे हे कधी-कधी प्रॉब्लेम्स तुम्हाला येत नाही. मराठी टेलिव्हिजनमध्ये सुद्धा विथ गुड प्रोडक्शन पीपल, गुड प्रोडक्शन हाऊसेस, गुड प्रोड्युसर्स तुम्हाला ते इनिशियल लेव्हलला अवेलेबल करण्याचा प्रयत्न सगळे प्रामाणिकपणे करतात. पण मला असं वाटतं की कसं कोणी डील कराव्यापेक्षा मी कसं डील करतो ना, याच्यावरती मी जास्ती कॉन्सन्ट्रेट करतो. एक तर मला असं वाटतं की ना, की त्याच्या कथेचा तो कंटेंटचा जो गाभा आहे ना, त्याच्यावरती तुम्ही विचार केलात आणि जर तुम्ही ते कंटेंट फ्लेश आउट करू शकत असाल, तर तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने प्लॅन करता येतं. देअर इज वेज अँड मीन्स टू डू इट. म्हणजे आपली एक टीम असते. म्हणजे तुमचं शेड्यूलर आहे, तुमचं ईपी आहे, ही सगळी क्रिएटिव्ह लोकांची टीम असते. तुमचं विजन जर तुम्ही त्यांच्याकडे सतत मांडलत आणि त्याच्यासाठी लागणारं जर तुम्ही प्लॅनिंग करण्यासाठी तुम्ही त्यांच्याबरोबर थोडंसं काय म्हणतात ना, शड्डू ठोकून बसलात, तर हे होऊ शकतं. म्हणजे तुमच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत, त्या 40-45%, 50% तुम्ही करू शकता. हे आतापर्यंतचा माझा एक्सपिरियन्स आहे. म्हणजे माझे जितके ईपीज आहेत, माझे जितके प्रोडक्शन कंट्रोलर्स आहेत, त्यांच्यावर मी पण शड्डू ठोकून बाजूला बसतो, की ऐक ना, मला ते हवंय. तर मुळातच मी म्हटलं तसं, हा सगळा ना सायकोलॉजिकल गेम आहे. मी जर त्या इगो ट्रिपवरती गेलो, की अरे मला हवंय आणि मी जर सांगितलंय तर ते मला मिळत नाही, तर मला त्रास होत राहील. मला एक लक्षात घ्यायला हवं, की म्हणजे मला ना कट्यारच्या वेळेला सुधीर पलसाने सांगायचं ते वाक्य, सुधीर पलसाने डीओपी, ते सांगायचं ते वाक्य खूप इम्पॉर्टंट वाटतं, की विथ एनी प्रोजेक्ट ना यू हॅव टू अंडरस्टँड की बजेट इज द बिगेस्ट एस्थेटिक. हे मी असं वाक्य साधारण कोरून ठेवलंय. त्याच्या आधी ते मला समजत होतं कदाचित, म्हणून मी ते काम करत होतो. पण आता मी ते जाणीवपूर्वक लक्षात ठेवत आलोय. तर एकदा तुम्हाला जर तो बजेट इज द बिगेस्ट एस्थेटिक हा गेम कळला, तर मग तुमचं डोकं त्या हिशोबाने चालायला लागतं, की ह्याच्यातनं सोल्युशन्स काय काढायचे. आणि मी सांगू का, मला असं वाटतं, की म्हणून मला टेलिव्हिजन खूप जास्त इंटरेस्टिंग वाटतं. कारण ते अशा या कन्स्ट्रेंट्स मध्ये काम करताना तुम्हाला प्रोएक्टिव्ह बनवतं, तुम्हाला क्रिएटिव्ह बनवतं. है ना. म्हणजे आता सुद्धा या सगळ्या लॉकडाऊनच्या चक्करमध्ये सोनीवरती 800 कडी का 900 दारा नावाची सिरियल आता सुरू आहे, जे सेपरेट शूट करतायत आता मोबाईल्स वरती त्यांच्या घरी बसून. मला असं वाटतं दिस इज द ब्युटी ऑफ टेलिव्हिजन, की या सगळ्याच्या मध्ये पूर्ण कंटेंट जेव्हा थांबलेलं आहे, सगळं थांबलेलं आहे, तरी टेलिव्हिजन हे एक तसं प्रभावी माध्यम आहे किंवा प्रवाही माध्यम आहे, की जे अजून थांबत नाही. थोड्या काळासाठी होतं, पण त्यांनी एक दगड आला म्हणून या साईडनी वाट काढली. आता ते मोबाईल्स वरती सेपरेट शूट करतायत. आय एम व्हेरी शुअर की हे काही ते लोक कॉन्स्टंटली करणार नाहीत. पण इट ओनली गोज टू शो द स्पिरिट, की हे सगळं जरी आलं तरी आम्ही थांबणार नाही. आणि ते स्पिरिट मला वाटतं खूप महत्वाचं आहे. शो मस्ट गो ऑन हे वाक्य आपल्याकडे जनरली सगळीकडे होतच. म्हणजे ते सिनेमातही होतं, नाटकातही अनेक वेळेला कठीण प्रसंगातनं लोक पुढे गेलेलीच आहेत. बट टेलिव्हिजन इज वन इंडस्ट्री जे तुम्हाला ना
खऱ्या अर्थी चांगल्या पद्धतीने सर्व्हाइव्ह करायला शिकवते. अगेन्स्ट ऑल ऑड्स तुम्हाला हसत हसत मार्ग काढायला शिकवते. सर, पुढच्या प्रश्नाकडे जायच्या आधी आपल्याला बरेच आपले मित्र ऑनलाईन जॉईन झालेत. मनीष दळवी जॉईन झालेले आहेत. हर्षदाताई असं म्हणते की मास्टर माय गेम चेंजर इन डेबिटेड. भारत लोखंडे आहे, निशांत हाय म्हणतोय, सुर्वे, विनायक काटकर सर आहेत, ते जॉईन झालेले आहेत. चेतन सैंदाणे लेखक, ते सुद्धा जॉईन झालेले आहेत. कौशिक प्रधान असा प्रश्न विचारतायत की आता आधी चालू असलेल्या मालिकेचं भवितव्य कसं असेल? बरेच दिवस झाले की त्या मालिका बंद आहेत आणि त्यांच्या विषयाचा पण विसर पडला आहे. मार्गदर्शन, यावर तुमचं मार्गदर्शन जरा मोठा शब्द आहे. हा, पण आधी चाललेल्या मालिकांचं भवितव्य कसं असेल, मला असं वाटतं की एक टेम्पररी पद्धतीने जशी सगळ्या इंडस्ट्रीज थांबल्यात, तर मला असं वाटतं की इट इज अ स्मॉल फेज. आता ही स्मॉल फेज 2 महिने 3 महिन्याची पण कदाचित असू शकते, बट सगळ्या गोष्टी पुन्हा जागेवरती येतील. आता राहिला मुद्दा ज्या मालिका आधी बंद झाल्यात, कारण त्याच्यात माझी आता वैजू नंबर 1 नावाची मालिका आहे, जी आता लॉकडाऊनच्या आधी थांबलेली आहे. तर त्याच्यात काय झालंय आणि त्याच्यानंतर आता इतक्या गॅप नंतर जेव्हा आम्ही परत येऊ, तेव्हा ते लोकांना कसं लक्षात राहील ह्याच्यासाठी क्रिएटिव्हली विचार केलाच जातोय. आणि आय फील की तर डिव्हाइसेस एक तर खूप महत्वाची गोष्ट आणि बेस्ट पार्ट असा आहे की अनेक वेळा लोकांना वाटतं असं की टेलिव्हिजन शॉर्ट लिव्ड आहे, पण तसं नसतं. म्हणजे आपण 100 एपिसोड 200 एपिसोड पूर्वी केलेली एखादी गोष्ट सुद्धा ऑडियन्स तुम्हाला येऊन सांगतं की त्यावेळी तुम्ही असं का वागला होतात, तू इतकं टेलिव्हिजन केलंस, तुला अनुभव तुझ्या वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या निमित्ताने आले असतील, किंवा या लाईव्ह सेशनला हर्षदा खानविलकर सारखी आर्टिस्ट आहे आपल्याकडे, जिच्यासाठी खूप मोठं पुढचं बोल सारखं प्रोजेक्ट होतं आणि तिला अजूनही त्या पर्टिक्युलर सीनसाठी कॉम्प्लिमेंट्स येत असतील. तर मला ही भीती तर अजिबात वाटत नाही की लोक विसरली असतील ना, की आधी काय घडलंय हे लोक विसरली असतील असं मला अजिबात वाटत नाही. हा, फक्त तुम्हाला थोडस ते ब्रश करावं लागेल. ते ब्रश करणं तितकंस कठीण नाहीये. मग त्याच्याकडे ज्याला आपण टेक्निकली काय म्हणतो, रिकॅप एपिसोड असतील, किंवा अगदी सिंपल भाषेत सांगायचं तर स्टोरी सोफार नावाचा एक प्रकार असतो, की आतापर्यंत काय तुमच्या मालिकेत काय घडलं होतं, अशा पद्धतीने जर ते तुम्हाला करता येत असेल, तर अशा वेज अँड मीन्सनी तुम्ही ते करू शकता. म्हणजे एक काही टक्के लोकांना अगदी फ्रेम टू फ्रेम आठवत नसेल, किंवा कॅरेक्टर्स थोडीशी घोळ होण्याची भीती असेल, तर अशा वेळेला असे काही टेक्निकल डिव्हाइसेस आहेत ज्याच्यावरती सुद्धा लोकांनी विचार केलाय. आम्ही आता विचार करतो. आय एम शुअर की जेवढे चॅनल्स आहेत, त्याच्यावरचे जेवढे क्रिएटिव्ह आहेत, जेवढे डिरेक्टर्स आहेत, जेवढे रायटर्स आहेत, ते प्रत्येक जण हा विचार करत असणार. म्हणजे मग हायएस्ट टीआरपी वाला जो शो असेल सगळ्या चॅनल्स मधला मिळून, किंवा एक लोएस्ट टीआरपी वाला शो असेल, तो प्रत्येक जण हाच विचार करणार की आपण एका पॉइंट पर्यंत आलो होतो, आपण ग्रँटेड नको पकडूया की सगळ्यांना सगळं लक्षात असेल, आपण एक फ्रेश अप्रोच त्याच्यात देऊया. सो ही जाणीव जी आहे ती मला असं वाटतं की टेलिव्हिजनला खूप आता गरजेची आहे, ती सगळ्यांना आहे आणि ती सगळ्यांना ह्याच्यात पटकन बाहेर काढेल. सुबोध दादा हाय म्हणतोय. नमस्कार. कार्तिक केंडे सर नमस्कार मास्तर असं म्हणतायत. सागर मोरे वंदन करतात तुम्हाला. किरण दादा सुद्धा जॉईन झालेले आहेत, किरण यज्ञोपवीत. आणि इंस्टाग्राम वरती मगासपासून अभिजित केळकर फार लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करतोय. त्याचं असं म्हणणं आहे की मला काम द्या प्लीज, आणि नाटक केलं, फिल्म मध्ये कधी घेणार, सुयश आमचे प्रश्न घेणार नाही, तुम्ही तरी घ्या, असं त्याचं. पण अभिजित खूप केळकरला तो काय मध्ये मध्ये कमेंट्स टाकतोय. इंस्टाग्राम वरती काम देऊ का काय करतोय. अभिजित केळकर हा खर तर मुद्दाम आता असं हे करतो, दादा बिग फॅन वगैरे, असं मुळात त्याला तुमचं लक्ष वेधून घ्यायचंय हे आपल्याला आता कळलेलं आहे. त्यानंतर सारिका नवाथे त्या म्हणतात माय फेवरेट डिरेक्टर अन अमेझिंग ह्युमन बीइंग. सारिका. सुरभी भावे असं म्हणते की वन ऑफ माय फेवरेट डिरेक्टर, वेगळाच अप्रोच असतो सीन करताना, अजून खूप काम करायचंय सर तुमच्या बरोबर. त्याच्यानंतर श्रीजित मराठे सुद्धा आहे, तो सुद्धा हाय म्हणतोय. रसिका वेंगुर्लेकर हाय म्हणतेय. नमीश चाफेकर हाय म्हणतोय. बापरे, अनेक लोक आहेत जे गुड. सगळ्यांना माझ्याकडनं हाय. ज्यांनी तुमच्या बरोबर कामं केलेली आहेत, त्यातले बरेचसे लोक
आता इथे आहेत. सो येस. मी त्या सगळ्यांनाच रिक्वेस्ट करेन की प्लीज जर काही चांगले प्रश्न असतील, अभिजित केळकर सारखे नाही, काम द्या वगैरे असले प्रश्न सोडून जर काही टेक्निकल प्रश्न असतील तर प्लीज विचारा. नाही, नाही. कारण काम द्या वगैरे ह्या प्रश्नांची उत्तर काम द्या याच्या मागचं सेन्स ऑफ ह्युमर समजून घे सुयश तू आता. मला असं वाटतं की याही परिस्थितीत जो काम द्या असं म्हणू शकतो, तो आपल्याला कुठेतरी विरंगुळा व्हावा किंवा लोकांनी हसावं, हा नाही. त्याच्या मागचा अभिजितचा सुद्धा हेतू असू शकतो. अरे डेफिनेटली. पण अभिजित ला आता घरी खूप कामं करण्यासारखी आहेत. हो, हो, हो. इग्नोर करून तो आपल्याला सतत असं म्हणतो की माझ्याकडे काम नाही, काम नाही. तर अभिजित आपण दोघंही लवकरच एकत्र काम करू असं मला वाटतंय. कुठे Correct. वैभव सर आणि मनीष सर दोघंही जण त्याचा विचार करतील. हम्म. पल्लवी कुलकर्णी हाय म्हणतीये. हाय. चिन्मय शिंत्रे असं म्हणतात, सुयश तुझा वैभव सरांबरोबरचा सीन आठवतोय का? काही आठवणी, पहिला सीन. सर मला आठवतोय, तुम्हीच इनफॅक्ट मला वाटतं तो शेअर करा, की जेव्हा रेश्मा शिंदे नी शेतातला सीन तुझा. जाहीरपणे अनाऊन्स केलं होतं आमचा पहिला बंद रेशमाचे मधला हो, हो. रोमॅन्टिक सीन आणि असं हो, हो. शेतात मस्त ट्रॉली सांगतो, वगैरे लागली सांगतो. मला आहे मला अजून आठवतं ते सगळं. तो ही एक स्टार प्रवाहावरती सिरियल होती आमची बंध रेशमाची नावाची. बालाजी प्रोडक्शन्सची पहिली मराठी सिरियल ऑन स्टार प्रवाह. आफ्टर त्यांचा झी वरचा शो खूप हिट गेला होता, त्याच्यानंतरचा होता. सो सगळ्यांच्याच आशा खूप लागल्या होत्या त्या शो कडे. आणि द बेस्ट पार्ट वॉज की एक फॅसिनेटिंग यंग ब्रिगेड काम करत होती. म्हणजे सुपर्णा श्याम, सुयश, रेश्मा, रणजित होता जोग, अजून बरीच अक्षर गँग. कोठारे, अक्षर कोठारी होता आपला हिरो. कौमुदी होती, कौमुदी कौमुदी होती वळवकर. सो ही फुल एक सॉलिड म्हणतात ना, एनर्जेटिक लोकांचे सॉलिड खतरनाक गँग होती तिकडे. आणि इनिशियल एक 8 दिवसाचं शूट भोरमध्ये करायचं होतं. सो भोर म्हणजे आय वॉज व्हेरी हॅपी, कारण भोरमध्ये मला वाटतं माझं टेलिव्हिजन मधलं तसं पहिलंच मोठा आउटडोर तो होता. म्हणजे 8 एक दिवसांसाठी जातोय आणि शो सेटअप करतोय. हा एक मोठा आउटडोर होता. आणि हा इव्हन बिफोर पुढचं पाऊल होता. म्हणजे मला वाटतं ही पुढचं पाऊलच्या आधीची गोष्ट होती. तोपर्यंत थोडंसं जे काही एक एस्टॅब्लिशमेंट म्हणतात तशी माझ्या नावाची झाली नव्हती. पण तरीही मला ही अपॉर्च्युनिटी मिळाली होती. तर मी ॲज इट इज खूप जास्त एक्सायटेड होतोच. त्यात आउटडोर होतं आणि ही सगळी यंग ब्रिगेड आणि मग त्यांच्यामधला रोमॅन्स असं सगळं होतं. आणि रेश्मा शिंदे रेश्मा शिंदे जी खूपच आउटस्पोकन आणि खूप छान आणि गोड मुलगी होती, तर तिचं अगदीच सगळं स्पष्ट असायचं. आणि तो सीन असा होता की सुयश आणि तिचे काही रोमॅन्टिक डायलॉग्स असतात. आणि टेलिव्हिजनला सगळ्यात महत्वाचा जो प्रॉब्लेम असतो की तुम्हाला इकडनं तिकडे एखाद्या चांगल्या शॉटसाठी शिफ्ट करताना कॅल्क्युलेट करावं लागतं. पण त्या दिवशी इतकं नशीब जोरावरती होतं की मी जिथे शूट करत होतो त्याच्या एक 5 फुटावरती एक खूप इंटरेस्टिंग असं शेत होतं, हिरवगार शेत होतं. आणि मी माझ्या कॅमेऱ्याशी बोललो की आपण हा इथे सीन करूया. आणि मग जे यश चोपडा आणि यांचे सगळे मोठमोठे पंजाबच्या शेतीमधले सीन्स बघत बघत जे आपण लहानाचे मोठे झाले होतो, ते अचानक मला आणि माझ्या डीओपीला वाटलं की बस ये फ्रेम लगाते है. आणि मग याच्यातनं हिरोईन आणि हिरो धावत येतील, हात पकडतील वगैरे. आणि मग तो सगळा एक सिक्वेन्स सुरू झाला आणि आय वॉज व्हेरी एक्सायटेड. एक तर दोघेही तू आणि रेश्मा तुम्ही दिसायला छान, तुम्ही पेअर म्हणून खूप छान दिसत होतात. कम्फर्ट झोन तुमच्यात मस्ती खूप बॉन्डिंग होती. तर ते डिस्कम्फर्ट दिसणार नाही ह्याची मला खूप खात्री होती. तर मग माझा प्रचंड कॉन्फिडन्स होता की बॉस हा सीन ना खूप सुंदर होणार आहे आणि याच्यानंतर जवळजवळ मी इम्तियाज अली होईन ती काय टेलिव्हिजन या लेवलला मी कॉन्फिडंट होतो. आणि ते थोडंसं डिस्कम्फर्ट मला कुठेतरी डिस्कम्फर्ट म्हणजे हवं ते मिळत नव्हतं. तर म्हणून मी ते तुमच्याशी येऊन डिस्कस केलं आणि त्याच्यावरती रेश्मा म्हणाली की सर काय प्रॉब्लेम होता ना, हा जेव्हा जेव्हा मला जवळ घेतो तेव्हा ना मला माझा मावस भाऊ आठवतो. सो त्याच्यानंतर मग पटापट जसं तो क्लोजअप मध्ये सीन केला आम्ही आणि मग आम्ही हॉटेलची वाट पकडली. नंतर ते झालं. पण रेशमाने ते इतक्या क्लिअर कट जे बॉन्डिंग मला एक प्रेमी कपल म्हणून मला हवं होतं, रोमॅन्टिक कपल म्हणून. कौमुदी आता सुद्धा खूप हसते मला हो, कमेंट्स खूप मध्ये असते. दिसतीये. मला वाटतं कौमुदी बाजूलाच बसली होती त्यावेळेला, त्यामुळे तिला त्यावेळेला ती सगळेच अख्खे हो, मला वाटतं हो, हो. चॅनलचे ईपीज सुद्धा भक्ती ताई वगैरे पण तिकडे सेटवर होते आणि सगळेच जण उडाले होते या वाक्यानंतर. हो, आणि हो, हो. माझं तर म्हणजे कुठल्या शेतात जाऊन लपू असं झालं होतं की हो, हो. म्हणजे आम्ही संध्याकाळी मला वाटतं मी आणि भक्ती आपटे आम्ही एक मंथन पण केलं की करेक्ट चाललंय ना हे सगळं. म्हणजे या लेवलला जर असं हिरो हिरोईनला भाऊ बहिणीचं फील येणार असेल, तर आपण करेक्ट जातोय की नाही हे आपल्याला समजेल. जोशी अजिंक्य लूप मध्ये हसेल असं मला वाटतं हे येस, वाक्य ऐकून. अजिंक्य जोशी खूप हसणार आहे. सो चिन्मय शिंत्रे थँक्यू हा किस्सा येस तुझ्यामुळे चिन्या, बाहेर थँक्यू सो मच.
आणि चिन्यानी मला आता हे लाईव्ह येण्याच्या आधी खूप जास्ती हेल्प केली आहे टेक्निकली. अच्छा. हा 2.5च्या आधी चिन्या माझ्याबरोबर 1 पावणे 2 ते 2 बरेच काय काय शिकवत होता. सो हे थोडंसं जे स्मूथ होते ते चिन्मय शित्रेमुळे होते. नीता पेंडसे असं म्हणतात की मी पहिल्यांदाच वैजू नंबर 1 मध्ये त्यांच्या बरोबर काम करतेय. सर एक स्कूल आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. वा. आणि फॉर द फर्स्ट टाइम एव्हर लाला देशमुख आणि मनीष दळवी हे 2 हा. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती एकच प्रश्न विचारतायत. वा. सो मला ह्या दोघांच्याही एकच प्रश्न विचारण्याबद्दल फारच वेगळा आनंद पण मिळतो. त्यांचं ट्युनिंग खूप जुनं आहे. तू जो बघशील तुम्हाला आणि मला आणि मनीष हर्षदा दळवी आणि ताईला लाला देशमुखचं ट्युनिंग खूप जास्ती जुनं आहे. जास्त मला वाटतं प्रदीप काकांना हे कनेक्शन आता जास्त आवडेल. मनीष दादा आणि लाला हो, हो, काही हो. जण एकच प्रश्न विचारतात. तर त्यांचा प्रश्न असा आहे की लाला असं विचारतोय, दिग्दर्शक म्हणून नाटक, सिनेमा आणि सिरियल केल्यावर जास्त किक देणारं माध्यम कोणतं वाटतं तुला आणि का? आणि मनीष दादाचा पण प्रश्न तसाच आहे की मालिका, नाटक आणि चित्रपट या तिन्ही क्षेत्रांमध्ये दिग्दर्शक म्हणून तू काम केलंयस. दिग्दर्शक म्हणून तू कुठे जास्त, तुझं मन कुठे जास्त रमतं? किक किक हा शब्द वापरला तर मला असं वाटतं की सगळ्याच माध्यमात ते असायला पाहिजे. आता ह्याच्यात मला काही डिप्लोमॅटिक साऊंड करायचं नाहीये. पण माझं स्पष्ट मत आहे की आपण नाटक करत असू, सिनेमा करत असू, फॉर दॅट मॅटर आपण एखादी डॉक्युमेंटरी किंवा शॉर्ट फिल्म पण करत असू, तर जर आपल्याला किक मिळत नसेल त्या कामाची, तर आपण त्या कामाला न्याय देऊच शकत नाही. हां, आता आपण त्याच्यातनं अजून क्लिअर करूया की जास्ती धमाल कुठे वाटते? तर येस, मला असं वाटतं की अजूनही टेलिव्हिजनमध्ये मला जास्त धमाल वाटते. कारण ते सतत स्वतःला रोज चॅलेंज करायला तुम्हाला मिळतं. अगेन्स्ट ऑड ऑड्स तुम्हाला रोज ती सोल्युशन्स काढायचे असतात. मला असं वाटतं की ते थोडंसं सवय पण लागली आता. म्हणजे खूप स्मूथ व्हायला लागल्यानंतर जरा सुशेगात झाल्यासारखं वाटतं, जो गोव्यात आपण शब्द वापरतो. त्याच्यामुळेही असेल. पण ॲज लाँग एज किक असेल, मला असं वाटतं मनीष आणि लाला तर, आणि अर्थात लालानी ही दोन्ही माध्यमं आत्ताच हाताळलेली आहेत. तर किक असल्याशिवाय होऊ शकत नाही. म्हणजे आता सुद्धा लालानी जेव्हा ती फिल्म केली होती, तेव्हा त्याला ती किक, एक ती नशा होतीच. जी मला असं वाटतं की आजही तो सिनेमा पोस्ट रिलीज पण इतक्या सुंदरपणे फॉलो करतोय. त्याला कुठे-कुठे प्लॅटफॉर्म मिळेल याची तो काळजी घेतोय. सो किक असणं तुम्हाला गरजेचं आहे. किक नसेल तर तुम्ही कामच नाही करू शकत आणि चांगलं काम तर तुम्ही डेफिनेटली करू शकत नाही. काम करू शकता तुम्ही, सॉरी, म्हणजे मी थोडंसं रेक्टिफाय करतो माझं स्टेटमेंट. काम करू शकता. पण चांगलं काम करायचं असेल तर तुम्हाला किक ही असावीच लागते. सुनील फडतरे सुद्धा जॉईन झालेत. अरे सुनील सर, नंदू नमस्कार. दांडेकर जॉईन झालेत. भूषण वाह! तेलंग जॉईन झालेत. वाह! विनायक काटकर असं विचारतायत, वैभव सर पुढचं पाऊलची एक न विसरता येणारी आठवण सांगा. अरे बापरे! एवढ्या मालिका आहेत. एवढी एवढी ती मालिका मोठी होती. न विसरता नाही सर, पण येण्यासारखी. मला वाटतं पुढचं पाऊल इन अ वे सगळ्यांसाठीच खूप स्पेशल होती आणि ज्या पद्धतीने तुम्ही पुढचं पाऊल करताना फ्रॉम द स्टोरी ऑर रादर फ्रॉम द आयडिया त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होतात. त्यामुळे ती पुढचं पाऊलच्या तुमच्या बरोबरच्या आठवणी ह्या डेफिनेटली आमच्या सगळ्या टीमसाठीच वेगळ्या आहेत. पण तो शो तेवढ्या स्केलला नेण्यामध्ये तुमचा खूप जास्त हातभार लागला होता आणि तुम्ही खूप जास्त त्याबद्दल कष्ट केले. मला वाटतं त्याच्याबद्दलच्या आठवणी ज्या आम्हाला माहिती नाहीयेत, ज्या कुठेतरी आधी झाल्या असतील, शो तयार करताना झाल्या असतील किंवा अमुक एका टाइम स्लॉटला हा शो आणायचा आहे ह्याच्यावरून झालेल्या गोष्टी असतील किंवा कास्टिंग बद्दल असेल की बाबा अक्कासाहेब नक्की कोण असणार आहे आणि बऱ्याच गोष्टी असतील ज्या आम्हाला कधीच माहिती नव्हत्या किंवा कळल्या नसतील, त्या तुम्ही शेअर करू शकता. हा, मला काय वाटतं म्हणजे ते तर ज्या पद्धतीचं पुढचं पाऊल हे खूप मोठं आणि कंटिन्युअस आणि मोठं प्रोजेक्ट झालं. तर फर्मली मी खरं सांगू का, म्हणजे अनेक वेळाना अनेक लोक येतात आता प्रोड्युसर्स म्हणून सुद्धा येतात की तुमची टेलिव्हिजनला ओळख असेल, तुम्हाला अप्रुव्हल असेल तर आमच्याकडे पैसा आहे, आम्ही तो पैसा लावायला तयार आहोत आणि तुम्ही मालिका करा. तर मला असं वाटतं की तसं शक्य नाही होत. एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की कुठलंही टेलिव्हिजनचं प्रोजेक्ट हे जर सक्सेसफुल होत असेल, ते लॉंग रनिंग असेल, तर त्याच्यातनं त्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये एक माणूस असा असायला पाहिजे जो जवळ-जवळ त्याचं पर्सनल लाईफ बऱ्यापैकी प्रमाणात सॅक्रिफाईस करतो आणि मग तो त्या प्रोजेक्टसाठी, त्या प्रत्येक प्रोजेक्टला ती वेगळी-वेगळी माणसं असू शकतात. एक माणूस आयुष्यभर नाही करू शकत प्रत्येक प्रोजेक्टच्या बाबतीत, कारण त्याला बाकी जबाबदाऱ्या असतात. पण त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टच्या बाबतीत एक माणूस असा लागतो ना, जो त्याचं पर्सनल लाईफ थोड्या बहुत प्रमाणात सॅक्रिफाईस करेल आणि ते प्रोजेक्ट वरती काम करेल. पुढचं बोल इतकं सक्सेसफुल का झालं? मला असं वाटतं की प्रायमरी फेसिस 4 लोक होती. म्हणजे विद्याजीन तर डेफिनेटली प्रोड्युसर होतेच. पण सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की मी त्याच्यात 24/7 इन्व्हॉल्व्ड होतो. ती एक मजा होती.
मनीष दळवीचं क्रेडिट कुठेच काढून घेणार नाही. जो एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर होता, क्रिएटिव्ह होता, सगळंच होता. तो ऍक्च्युली पुढचा बोल आमच्या सगळ्यांपेक्षा जास्ती जगला. म्हणजे त्यामुळे मला असं वाटतं की मनीष दळवी त्याच्या 24/7 इन्व्हॉल्ड होता. पीटर गुंद्रा जो आपला एडिटर होता, एडिटर. तो त्याच्यात होता. सो ही 3 माणसं रोज काम करत होती. कलाकार सगळेच होते. पण मला असं वाटतं की हर्षदा खानविलकर जी 6-6.5 वर्ष रोज 8:30 वाजता न चुकता येत होती. तर ही 3-4 माणसं आल्यामुळे ना पुढचं पाऊलला ते प्रोजेक्ट इतकं मोठं झालं. आणि मला असं वाटतं की लॉंग रनिंग सक्सेसफुल शोज मध्ये तुम्ही असं जर काढलं तर तुम्हाला कळेल की एकापेक्षा जास्ती माणसं जेव्हा जेव्हा होतात, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे वजीर वाण्याकरात, तर मी उज्ज्वला जोग किंवा प्रदीप वेलणकर या माणसांना अनेक वर्ष तितक्याच इमानी इतबाराने त्या डेट्स राखून ठेवताना बघितलेलं आहे. सो डेसिग्नेशन कॅन चेंज. कुठे डिरेक्टर इन्व्हॉल्ड असेल, कुठे आर्टिस्ट इन्व्हॉल्ड असेल, कुठे लेखक इन्व्हॉल्ड असतील. पुढचं पोलमध्ये मिथिला सुभाष सारख्या डायलॉग रायटर होत्या, ज्या अनेक वर्ष तितक्याच शिद्दतनी आपण ज्याला म्हणतो तितक्याच इन्व्हॉल्वमेंटनी सिमिलर वाटणारे सीन सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने सादर करत होत्या. तर त्याच्यामुळे एक तर ते शक्य झालं. आठवण म्हणशील तर मला असं वाटतं की हा एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे की अक्कासाहेबांचं कॅरेक्टर म्हणजे हा तर बेसिकली आता सगळ्यांनाच माहिती आहे की हा स्टारचाच एक शो आहे, हिंदी शो. त्याचंच मराठी व्हर्जन पण आहे. पण ते मराठी करताना नशिबाने मी खूप तो स्टारचा हिंदी शो बघितला नव्हता. आणि साथिया माझ्यासाठी साथ निभाना. साथ या साथ निभाना. आणि माझ्यासाठी हा शो जसा आला तसा तो मी, मनीष दळवी, रोहिणी निनावे, आपल्या रायटर भक्ती आपटे या सगळ्या क्रिएटिव्ह फोर्सनी, विद्याची या सगळ्या क्रिएटिव्ह फोर्सनी त्याच्यावरती काम करायला सुरुवात केलं. आणि मग हर्षदाचं कॅरेक्टर एका पद्धतीने तो माझ्यासाठी असं होतं की हर्षदाची जी अक्कासाहेब आहे ती एक अत्यंत स्ट्रिक्ट अशी सासू आहे. पण जी काय म्हणतात ना, जिची सांगण्याची पद्धत वेगळी आहे. पण जे ती सांगते ते खूप उत्तम असतं. असं ते कॅरेक्टर मी पकडलं होतं आणि तशाच हिशोबाने आम्ही ते सीन्स शूट करत होतो. एक सीन मात्र मला त्याच्यात डेफिनेटली असा आठवतो की एक सीन तसा लिहून आला होता, जो ना त्या अख्ख्या कॅरेक्टरला ना एक मागे निगेटिव्ह बॅकड्रॉप आहे, एक निगेटिव्ह शेड आहे आणि त्याच्या मागे एक हिडन म्हणजे काय म्हणतो आपण त्याच्या मागची त्याची एक कथा आहे. सो ते कॅरेक्टर जस्टिफाय करत होतं. पण ते जे मी सीन असा वाचला तर मला अजून आठवतं की मला असं झालं की अरे असं नाहीये ना, आपण काहीतरी चुकते म्हणजे कम्युनिकेशनचा कुठेतरी घोळ झालाय. आणि मी हा विचार करेपर्यंत मला अगदीच आठवतं की हर्षदा खानविलकर अशी मेकर मधनं पॅनिक होऊन प्रचंड आली की अरे सर आपने पडा क्या सीन वगैरे असं जे सगळं झालं. आणि मी तिला म्हटलं की मी वाचलंय, तुम्ही रिलॅक्स राहा. आणि ती म्हणाली की ओके ओके ओके. पण तिच्यासाठी असं होतं की अरे खूप मी इतकं मन लावून सगळं करते तर हा सीन कदाचित आपल्या कॅरेक्टरला चॅलेंज नाही करणार का. आणि मग मी मनीष दळवीशी बोललो. मी मनीषला सांगितलं की मनीष असं असं आहे. तर मला असं वाटतंय, तोही म्हणाला की हो माझंही तेच मत आहे. पण आम्ही म्हटलं की एक काम करूया, हा सीन आपण 2 पद्धतीने शूट करूया. एक आपल्याला वाटतो तसा आणि एक आपल्याला लिहून आलाय तसा. आणि मग आम्ही ते दोन्ही पद्धतीने सीन शूट केलं. हर्षदाला सांगितलं. हर्षदानी दोन्ही पद्धतीने आणि आम्ही जेन्युइनली दोन्ही पद्धतीने सीन शूट करताना तितकीच एनर्जी, तितकंच छान पद्धतीने ते करण्याचा प्रयत्न केला. असंही नाही केलं की मला जे पटत नाहीये, ते मुद्दाम पाणी घालूया म्हणजे ते वाईट दिसेल. असं काहीच नाही केलं. तर ते त्या पद्धतीने केलं आणि मग नंतर भक्ती आपल्याला दाखवलं. आणि भक्तीला मी सांगितलं, की भक्ती हे बघ ही ए आणि बी असे 2 प्रकार आहेत. बी मला पटतोय, ए मला पटत नाहीये. आमची रिक्वेस्ट अशी आहे की तू दोन्ही प्रकार आहेत ना ते काढून टाक. तरीही चालेल. जे काही थोडंसं प्रोडक्शन वाईज लॉस होईल तेही आपण सहन करू. पण मला असं वाटतं की ए आपण टेलिकास्ट नको करूया. आणि तिने विचार केला आणि ती म्हणाली की तू दोन्ही गोष्टी आहेत ती काढून टाक. मी सांगू आता खूप जुनी गोष्ट झाली ती. बट आय एम व्हेरी शुअर की तो जर सीन तशा पद्धतीने जो ए पद्धतीने आम्ही शूट केला असता आणि तो जर टेलिकास्ट झाला असता तर अक्कासाहेब ह्या आज ज्या अक्कासाहेब झाल्या एक आयडल म्हणून जे उभं राहिलं तशा अक्कासाहेब डेफिनेटली झाल्या नसतात. सो तो मला असं वाटतं की मी कधी विचार करतो की अरे अक्कासाहेब हो असं होतं. आणि दुसरं त्याच्यातला अजून एक इंटरेस्टिंग किस्सा होता की अक्कासाहेब कुठे सापडल्या तर तेव्हा स्टार प्रवाहाने खूप इंटरेस्टिंग इनिशिएटिव्ह सुरू केलं होतं की मालिकेतले जे प्रमुख कलाकार आहेत ते त्यांना घेऊन वेगवेगळ्या ऑडियन्स बरोबर एपिसोड्स बघायचे. ऍक्च्युअली जाऊन लाईव्ह एपिसोड्स बघायचे. आणि मी रिक्वेस्ट केली होती की मी एका ठिकाणी जातो, माझ्या काही संबंध नाही, मी गपचूप जाऊन बसीन, कोणाला काही कळणार नाही. आणि मी तसं जाऊन लालबागला आम्ही एका ठिकाणी जाऊन बसलो आणि मी ऑडियन्सला एक एपिसोड त्यांच्यावर हर्षदा आणि जुई गडकरी दोघे बसले होते आणि ते बघत होते. आणि मग तो एपिसोड झाल्यानंतर बायकांनी ज्या पद्धतीने हर्षदाला घेरलं आणि त्यांचं असं होतं की अशी अक्कासाहेब प्रत्येक घरात असायला पाहिजे.
तेव्हा मला रिअलाइज झालं की अरे बॉस, दिस इज समथिंग डिफरंट. म्हणजे आपण एक चांगली मालिका करण्याचा प्रयत्न करतोय. हे आयडियलिस्टिक जे होतंय ना, ते मला असं वाटतं की ते ऑडियन्सनी सांगितलं की बाबा हे असं कॅरेक्टर आम्हाला प्रत्येकाला घरात हवंय. तिथे ना मालिका खूप मोठी होऊ शकते हे कळलं. अदरवाईज जसा आपला एक जेन्युइन एफर्ट असतो तोच होता किंवा आपण आपलं चोख काम करूया, चांगली मालिका करूया. पण जे मॅमोथ सक्सेस जे मिळालं शोला ते तिथे मिळालं. सर, मी तुमच्याबरोबर 2 शोज साठी काम केलं आणि दोन्ही वेळेला तुमची एक प्रोसेस आहे जी मला वाटतं हर्षदाताई पण मगासपासून मेन्शन करतेय फेसबुकवरती, ज्याबद्दल मला असं वाटतं की तुम्ही जास्त क्लिअरली बोलावत की तुम्ही हे मला पण खूप त्याचं ठरलंय आयुष्यात, कारण ह्या गोष्टी मी पहिल्यांदा तुमच्याकडनं ऐकल्या आणि ह्या टेलिव्हिजन सारख्या माध्यमाला अशा पद्धतीने पण आपण अप्रोच करू शकतो हे मला पहिल्यांदा तुमच्याकडनं कळलं होतं. ते म्हणजे ऍक्टरचा एक सूर असतो किंवा कॅरेक्टरचा एक सूर असतो, ज्याबद्दल तुम्ही खूप छान बोलता. सो हर्षदाताईचं पण म्हणणं आहे की सरांना प्लीज त्या विषयावर बोलायला सांग, असं तिचं म्हणणं आहे. तर हा जो ऍक्टर आणि त्याचा सूर हा जो काही एक प्रकार आहे तो प्लीज जास्त एक्सप्लेन करा ना. काय टेलिव्हिजन ला आपण एका पद्धतीने म्हटलं तर आपण एक डिफॉल्ट माध्यम सुद्धा म्हणतो, कारण तो आपल्या घरात चालू असतो. म्हणजे जे पैसे आपण केबलवाल्याला देतो आणि त्याच्या अगेन्स्ट जितके शोज आपल्याला मिळतात ते जर आपण डिवाइड केले तर साधारण प्रत्येक शो एखाद्या माणसाला घरात 4 आण्याला किंवा 8 आण्याला मिळतो. असं आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, सगळ्यात महत्वाचं. आता जो शो आपल्याला 4 आण्याला 8 आण्याला मिळतो तो शो प्रत्येक वेळेला तुमच्याकडनं बघितला जाईल अशातला, म्हणजे त्याच इंटेन्सिटीने बघितला जाईल किंवा काय होईलच असं शक्य नाही. बरोबर. आणि मला असं वाटतं की त्यावेळेला ना त्या पर्टिक्युलर गोष्टींशी ना कनेक्ट तुम्हाला पहिल्याच सगळं साऊंड तुम्हाला कनेक्ट करतो. म्हणजे तुम्ही कुठल्याही ह्याच्यात बघितलं, म्हणजे आज आपण जेव्हा म्हणतो की अरे ती इंग्लिशची अमुक वेब सिरीज बघितली का किंवा हे झालं का, तर आपण त्याच्या व्हिज्युअल्स बद्दल बोलतो. मला असं वाटतं की यू हॅव टू अंडरस्टँड की त्याच्यातला साऊंड हा खूप मोठा इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे. तर ते साऊंड डिझाईन आपल्याकडे ऑफकोर्स आपल्या टेलिव्हिजनला ते अवेलेबल नसतं, पण त्याच्यातनं आपण हे मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की तो साऊंड जो आहे, जो आर्टिस्टचा आवाज जो आहे, तो सूर जो आहे ना, तो तुमच्यापर्यंत करेक्ट पद्धतीने पोहोचला पाहिजे. सो आपण पकडूया की अक्कासाहेब जे असतील, हर्षदा खानविलकरच्या अक्कासाहेब असतील किंवा सुबोध भावेनी तुला पाहते रे मध्ये केलेला सरंजामे असेल, हे पर्टिक्युलर आवाज आहेत ना, हे सगळे एका पद्धतीने, म्हणजे आय एम व्हेरी शुअर की सुबोधनी इतकं काम केलंय, पण त्यांनी विक्रांत सरंजामेची बोलण्याची एक लकब पकडली असेल किंवा जेव्हा त्यांनी विक्रमादित्य राजे शिर्के केला होता माझ्याबरोबर कुलवधूमध्ये, तेव्हा त्याची बोलण्याची एक वेगळी पद्धत असेल. किंवा हर्षदानी त्याच्या आधी जे कळत नकळत मध्ये एक कॅरेक्टर केलं असेल. तू जे आता कारे दुरावामध्ये तुझे एक बोलण्याची लकब असेल, ती स्टाईल असेल ना, ते कॅरेक्टर म्हणून ते तुम्ही इनिशियल लेवलला करता आणि मग ना लोकांच्या मनात ती ठसते. सो तो सूर त्याच्यासाठी महत्वाचा आहे की एक तर तुम्ही कॅरेक्टर म्हणून अप्रोच कसं करता. तर त्याच्यासाठी ना तो सूर जर हल्ला, म्हणजे अक्कासाहेबांची जर वाक्य पकडली तर त्या वाक्यांमध्ये हा शब्द असा आणि इथनं तिथे जरी केला तरी अर्थ बदलत नाही त्याचा, पण त्याच्यावरचं वजन बदलतं. आणि ते वजन जे आहे ते प्रत्येक वेळेला जे वजन बोलण्यातलं आहे तुमचं, ते वजन तुमचं कॅरेक्टर तुमच्या बाकीच्या भूमिकांपासून वेगळं काढतं. म्हणजे तुम्हाला हे लक्षात घ्यायला पाहिजे की एक तर टेलिव्हिजन म्हणून तुम्ही काम करत असता तेव्हा सायमल्टेनियसली कधी कधी तुम्ही 2 मालिका करत असता. मग 2 मालिका करत असताना तुम्ही इथे दिवसभर काम करताय, इथे समजा तुम्ही 8 ते 10 दिवस काम करताय आणि इथे 3 ते 4 दिवस काम करताय, तर हा 8 ते 10 दिवस रोज केलेला 6-7 सीनचा, म्हणजे साधारण 10 दिवसात 60 एक सीन केलेला जो तुमचा इम्पॅक्ट आहे, तो दुसऱ्या दिवशी इथे जर तुम्ही गेलात, म्हणजे 11व्या दिवशी वेगळ्या सेटवरती जर तू गेलास, तर तो 60 सीनचा सूर आहे ना, तू कॅरी करतोस तुझ्या ह्याच्यात. तर हे जर तू 2 सूर जर डिस्टिंक्टली वेगळे ठेवू शकलास, ते तुम्हाला हेल्प करतात. आणि ते ठेवायला पाहिजेत. ठेवायला पाहिजेत. आणि जसं आपण म्हणतो ना, की वीज कडाडते, तर आपल्याला लाइटिंग दिसतं. लाइटिंग आपल्याला आधी दिसतं, ढगाचा आवाज नंतर येतो. मला असं वाटतं, की आपण परफॉर्म करताना एक्झॅक्टली वेगळं असतं. तुम्ही पहिल्यांदा म्हणजे जसं क्लासिकलमध्ये म्हणतात, की पहिला सा लागणं तुमचा खूप इम्पॉर्टंट आहे. तसं अभिनय करताना सुद्धा तुमचा फर्स्ट सूर जो लागतो, तो तुमचा अख्खी नोट पुढे खूप उत्तम रीतीने घेऊन जातो. मला अगदी कुलवधूमध्ये सुद्धा आठवतं, की सुबोध एकदा राजपिपला नावाचं गाव आहे, तिकडे कुठल्यातरी त्याचा हिंदी सिनेमा करून आला होता. अर्धांगिनी नावाचा त्याचा सिनेमा होता.
आणि त्या दिवशी त्याचा आणि पूर्वा गोखलेचा इमोशनल सूर होता, सीन होता. सोबत इमोशनल सीन चांगलेच करतो हे का मी कोणाला सांगण्याची गरज नाही. पण त्या दिवशी त्याचं काहीतरी कमाल झाला होता तो सीन. आणि तो नुसतं असं बघितलं तरी मला क्लोजअप मध्ये पण माझ्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं होतं. आणि मी त्याला म्हटलं की अरे काय झालंय का तुला, म्हणजे तू एरवी उत्तमच करतोस पण आज. तो म्हणाला काय माहिती, पण माझं पहिलं चलन वैभव सूर खूप इंटरेस्टिंग लागतं. सो मला तेच म्हणायचं की सुरावरती सगळेच लोक काम करत असतात. मी थोडासा त्याच्या बाबतीत आग्रही असतो. आणि मग नंतर आपण त्याच्या एक चांगल्या अर्थाने अरे वैभव म्हटल्यानंतर सूर असं ते आहे. बट मला असं वाटतं की आता जितके काही कंटेम्पररी माझे मित्र आहेत जे डिरेक्ट करतात ते त्या सुराबद्दल तितकेच आग्रही असतात. हा, मी कदाचित त्याच्याबद्दल थोडासा वोकली जास्त लाऊड असेल, त्यामुळे ते असं वाटतं की अरे वैभव जास्ती सुरावरती कॉन्सन्ट्रेट करतो. बट मी बघितलं, मी मंदार देवस्थी सारख्या डिरेक्टरनं पण बघितले. मला असं वाटतं की ती इतकी जी चांगली डिरेक्टर्स आहेत, मंदार सारखा डिरेक्टर आहे, तो पण मला वाटतं सुराविषयी तेवढाच आग्रही असणार आणि आहे, म्हणजे मी बघितलंय त्याला काम करताना. तर तेच असतं. मी फक्त तो सूर असं म्हणतो की अरे सुयश सूर, रजत तुझा सूर हल्ला असं ते होतं त्याच्यामुळे. पण अदरवाईज अरे ते तसं करेक्ट नाहीये, ते म्हणजे म्हणण्याचा अर्थ तोच होतो की तो सूर करेक्ट लागत नाहीये. मंदार चोळकर इथे इंस्टाग्राम वरती आहे आणि त्याचं म्हणणं आहे की मला कट्यारचं गाणं दिल्याबद्दल खूप खूप थँक्स. अरे एखाद्या व्यक्तीचं हिडन टॅलेंट डेव्हलप करण्यासाठी वैभव ज्या पद्धतीने मोटिवेशन देतो ते शिकण्यासारखं आहे. त्यानंतर पल्लवी कुलकर्णी असं म्हणते, वैभव सर आपण एकत्र काम करत असताना यू सेड की तू चॅनल मध्ये जाशील आणि आय ऍक्च्युअली लँडेड अप देअर. वा. यू आर अ मला ग्रेट मला मोटिवेटर. थोडस मला ज्योतिष पण येतं असं म्हणूया आपण. नाही थँक्यू, नाही, पण ते खूप शिकायला मिळालं पल्लवी तुमच्याकडून. होतीच बेसिकली, इतकी ती अग्रेसिव्हली प्रत्येक वेळेला काम करत होती. सो मला असं वाटतही होतं की तिने चॅनल लेवलला जावं. खरं तर माझी इच्छा होती की तिने चॅनल लेवलला जावं आणि तर ती फायनल तिच्याच मेहनतीने तिकडे पोहोचते. सो दॅट इज सो ब्युटिफुल. येस. अर्चित गोखले असं विचारतायत की पुष्पक विमान नंतर आता कोणता चित्रपट किंवा नवी सिरियल असणार? पुष्पक विमान अतिशय सुंदर होता, त्यातल्या त्यात 50 रुपये होते खिशात तर नूडल्स खाऊन आलो हे आवडलं, किंवा नूडल्स म्हणजे आपली शेवयांची भाजी हा जास्त मजेशीर होतं असं त्यांचं म्हणणं आहे. थँक्यू अर्चित, Compliment. थँक्यू सो मच. पुढचं तर काय, आता वैजू नंबर 1 स्टार प्रवाहावरती माझा शो आहे. जसं म्हटलं त्याचे 16 एपिसोड टेलिकास्ट झालेत आणि आता लॉकडाऊन संपल्यानंतर लवकरात लवकर शूटिंग स्टार्ट करून पुन्हा जे काही आमची एक मॅड लोकांची गँग आहे ती सगळी परत लोकांसमोर यावी. त्याबद्दल आणि मी बोलणार आहे. मध्ये लॉकडाऊन सुरू झालं तेव्हा जी एक प्रोसेस तुम्ही सुरू केली हो, त्याबद्दल सो बोलणार आहे थोडस येस येस पुढच्या येस. टप्प्यात. सो त्याची वाट बघतोच आहे. आणि सिनेमाचं मला असं वाटतं की सिनेमाला थोडासा टाइम लागेल, हे सगळ्यांनाच माहिती आहे आता सोशल डिस्टन्सिंगच्या चक्करमध्ये. पण सिनेमाच्या स्क्रिप्टिंग वरती काम चालूच आहे आणि तोच नेहमीचा माझा यशस्वी आवडता लेखक चेतन सैंदाणे, ज्यांनी या शेवेच्या भाजीचा सीन लिहिला, तोच आताही माझ्या त्या स्क्रिप्ट वरती काम करतोय. सो आम्ही एक चांगलं एक्सरसाइज म्हणून तेही करतोय. आता इनफॅक्ट अजून एक शांतता मिळालेली आहे, वेळ मिळालाय, कुठल्याही प्रकारचं प्रेशर नाहीये. सो वर्किंग टुवर्ड्स इट. ते झाल्यानंतर अनाऊन्स होईलच जेव्हा होईल तेव्हा. मगाशी समीर गरुड सुद्धा जॉईन झालाय आणि त्यांनी सुद्धा हाय समीर हाय सांगितलं. समीर. स्वप्नील एक कुठला तरी खूप पर्सनल किस्सा विचारतोय, वारके. त्याच्याकडे मी नंतर जातो. मगाशी प्रसिद्धीने एक प्रश्न विचारलाय की वन सीन विच विल बी द मोस्ट मेमोरेबल सीन फॉर यू फ्रॉम ऑल युअर प्रोजेक्ट्स अँड व्हाय अँड व्हॉट हॅज इट गिव्हन यू? बापरे. एक सीन जो तुमच्या आयुष्यभर लक्षात राहील किंवा त्या सीननी तुम्हाला काहीतरी दिलंय, अशी कुठली मेमरी तुम्ही शेअर केल्याचं तुम्हाला आठवतंय का? मे बी म्हणून ती तो विचारते. हो का? नाही म्हणजे थोड्या वेळाने आपण अटेम्प्ट करू. मी जरा डोक्यात ठेवतो प्रश्न. पण इट इज व्हेरी डिफिकल्ट, कारण इतके एपिसोड, इतके सीन्स, इट इज व्हेरी ऍक्च्युअली डिफिकल्ट. आणि हे उगाच प्रॉब्लेमॅटिक आहे. प्रसिद्धी उगाच वाद घडवतीये काहीतरी. हा, तिला नकोशी बद्दल तुम्ही बोलायला हवंय मे बी, हो, और हो, असं काहीतरी हो. किंवा तिच्याबद्दल बोलायला हवं असेल. बरं. चैताली असं विचारतेय की नवीन येणाऱ्या असिस्टंट, विचारत नाहीये ती सांगतेय, नवीन येणाऱ्या असिस्टंट डिरेक्टर्सला खूप छान सांभाळून घेता तुम्ही सर. चुकलं तर ओरडता पण लगेच विसरूनही जाता. पुढचं पाऊल आणि हार्ट वगैरे असं तिने पाठवलंय. रुजुता ताई सुद्धा जॉईन झालेली आहे. हाय रुजुता. मिलिंद दिघे म्हणतायत ग्रेट गोईंग. नंदू दांडेकर असं म्हणतात, सुयश टिळक तुमच्याकडे अभिनयाचं वैभव आहे आणि वैभव दादांनी दिग्दर्शनामध्ये सुयश मिळवलं आहे. तुमचं बोलणं ऐकतच राहावं असं वाटतंय.
वा. थँक्यू. सुयश सुपर कॉम्प्लिमेंट. आणि सगळेच म्हणजे ह्याच्या आधीचे मी सेशन्स तुझे जेवढे पाहिले आणि तू खरंच चांगलं कंडक्ट करतोस. नॉट बिकॉज तू आज मला बोलवलंयस, पण तू खरंच चांगलं करतोस. मला असं वाटतं की माझं आणि सुबोधचं पण परवाच बोलणं झालं होतं, तेव्हा मला सुबोध सुद्धा म्हणाला की सुयश खूप सुंदर करतो. त्यामुळे ते येस, इट इज अ गुड कॉम्प्लिमेंट. चिन्मय असं म्हणतोय, आजपर्यंत केलेल्या प्रोजेक्ट मधलं असं एक प्रोजेक्ट ते अपेक्षेपेक्षा खूप उत्तम बनलं. नाही नाही, जरा फारच प्रश्न गणलाय. वादाचा मुद्दा आहे हा. नाही प्रश्न जरा गणलाय. म्हणजे अपेक्षेपेक्षा उत्तम बनलं असं काही होत नाही. म्हणजे त्याच्यावरती एक पर्टिक्युलर कॅल्क्युलेशन करून आपण ते करतो असं काही नाही. एखादा सीन असा होऊ शकतो, पण प्रोजेक्टच्या बद्दल तुम्ही डेफिनेटली कॅल्क्युलेशन करता. जेव्हा टेलिव्हिजनला इतक्या लेंथला तुम्ही काम करत असता, तेव्हा असं होऊ शकत नाही की अरे बापरे हे असं झालं आणि अरे अचानक कसं. मी म्हटलं तसं की मग पुढचं बॉल मध्ये पुढचं बॉल चांगलं चाललंय, पुढचं बॉल वर्क होणार हे माहित होतं, पण ते इतकं मोठं आयकॉनिक होईल हा हे इतपत तू म्हणू शकतोस. पण तसं तेच म्हणजे ते प्रत्येक सक्सेसफुल प्रोजेक्टच्या बाबतीत होतच की तुम्ही काय असं सक्सेसचं काय म्हणतात ना, 100 ग्राम सक्सेस मिळणार आहे आणि अचानक अरे 250 ग्राम पडलं पिशवीमध्ये, असं होत नाही. पण बेसिकली तुम्ही सक्सेस मिळावं आणि चांगलं व्हावं या हिशोबानेच काम करत असता. पृथा असं म्हणते, सर इट वॉज सच अ प्लेजर वर्किंग विथ यू. सर इज वन ऑफ द डिरेक्टर्स हु इज ऑन पॉइंट विथ द एक्झिक्युशन अँड आय गॉट टू लर्न अ लॉट फ्रॉम हिम. मंजिरी भावे, अरे मंजिरी ताई सुद्धा ऑनलाईन आहे. ती म्हणते, हाय सुयश, हाय वैभव. वैभव एक उत्तम डिरेक्टर तर आहेच आणि एक खूप गोड मित्र पण आहे. थँक्यू मंजिरी. विच इज व्हेरी ट्रू. कारण मला आठवतंय, मला सुरुवातीच्या काळात घर देऊ करणारे वैभव सर होते की तू माझ्या घरी येऊन राहा रे, तुला जागेचा प्रॉब्लेम असेल तर, असं म्हणणारे आणि हक्कानी घरी घेऊन रोज खायला घालणार. त्याच्यानंतर कमी झालं ते, पण आता परत ते सुरू हो, आता सुरू करूया आपण परत. पल्लवी म्हणते, सर यू आर वन ऑफ व्हेरी फ्यू डिरेक्टर्स विथ whom I really got along well as we were always on the same page. ओके. डिरेक्टर म्हणून सर्व कॅरेक्टर्स कसे सांभाळून घेता, असं भट नितीनचा प्रश्न आहे. के महाडिक, थँक्यू फॉर द कॉम्प्लिमेंट्स. थँक्यू. ओके, दीपाली विचारे आहेत, त्या म्हणतात, दीपाली ताई म्हणते, हॅलो माय फेवरेट पर्सन, थँक्यू फॉर पुष्पक विमान, अ डिवाइन एक्सपिरियन्स. येस दीपाली ताई, इक्वल माय प्लेजर. तिच्याबरोबर काम करणं हे नेहमीच खूप इंटरेस्टिंग, मजा आणि धमाल होत राहते आणि आपल्याला भरपूर करायचं. खूप विमान उडवायचे आपल्याला. सनी शिंदे इज हिअर आणि ही इज सेइंग हॅलो. सनी शिंदे नमस्कार. मिनल बाळ असं म्हणतात, आपण काम करताना कलाकार म्हणून एक विचार करत असतो, पण सर सगळे विचार खोडून एक नवीनच काहीतरी सांगतात आणि ते इतकं भन्नाट असतं की त्यांच्याबरोबर काम करताना पूर्ण शून्य बनावं आणि फक्त ते सांगतील तेच करावं. वेगळंच कॅरेक्टर सापडतं. ग्रेट डिरेक्टर, लव्ह यू सर. थँक्यू मिनल, थँक्यू. श्रीजित मराठे तुमच्या आणि कार्तिक सरांबद्दल म्हणतोय, जयवीरू सारखी वैभव कार्तिकची जोडी प्रसिद्ध आहे. दोघांनी एकत्र सुरुवात केली आहे. त्याच्या आठवणी किंवा थोड्या गमती काही तुम्हाला आठवत असतील तर. कार्तिक तर टेक्निकली म्हणजे आता तो प्रत्येक वेळेला मी त्याला बोललो की तो चिडतो की तो मस्करी नाही, त्याला वाटतं मी मस्करी करतो. पण मी तुला खरं सांगू बघा, मला असं वाटतं की कार्तिक केंडे जो संभाजीचा आज इतका मोठा डिरेक्टर आहे आणि माझ्या नवऱ्याची बायको फेम केदार वैद्य, हे दोघंही मला थोडेसे काय म्हणतात सिनियर म्हणून आपण एजच्या सिनियरिटीमध्ये जाऊ नका, पण या फील्डच्या डिरेक्शनच्या फील्डच्या हिशोबाने मला सिनियर पण आहेत आणि गुड स्पिरिट मध्ये आपण म्हटलं तर ते मला दोघं गुरुस्थानी पण आहेत. त्यांनी मला खूप शिकवलं. म्हणजे आता गुरु म्हटल्यानंतर तो खूप मोठा असण्याची गरज नाहीये, पण मला वाटतं की तुम्हाला जो प्रत्येक फेज मध्ये काहीतरी इंटरेस्टिंग पद्धतीने शिकवतो तो तुमचा गुरु असतो. सो हे माझा एक तर खरं या क्षेत्राशी काही संबंध नव्हता. म्हणजे काय म्हणतात ना, वयाच्या 25-26व्या वर्षापर्यंत मी कमर्शियल नाटक बघितलेलं नव्हतं. ते मी बघितलं खूप लेट. एकांकिका वगैरे तर हे फक्त मला 1 अंकाची आणि 2 अंकाची इतकंच माझं काहीतरी, किंवा इंग्लिश शाळेत असल्यामुळे 1 ऍक्ट प्ले वगैरे हे मला त्या शब्दांचा अर्थ कळायचा, पण ते काय करतात वगैरे हे सगळं मला काहीही माहित नव्हतं. त्यामुळे या क्षेत्रात मी आलो म्हणजे आनंद फानंद मध्ये आपण म्हणतो तसं आलो. तर ते आल्यानंतर काय होतं, तुम्हाला ना अपडाऊन करणारे खूप एक्सपिरियन्सेस मिळतात की तुम्ही मोटिवेट पण होता त्या पर्टिक्युलर स्टेजला, तुम्ही डिमोटिवेट पण होता, तुम्हाला भीती पण वाटायला लागते. त्यावेळेला तुमच्या आजूबाजूला म्हणजे मला अगदी आठवतं की तुला पाहते रे आणि
रंग माझा वेगळाचा जो डिरेक्टर आहे चंद्रकांत गायकवाड, हा जेव्हा चीफ असिस्टंट होता तेव्हा मी तिकडे असिस्टंट होतो. मी एका वेगळ्या शोला असिस्टंट होतो. पण चंद्रकांत गायकवाडचं स्पीड बघितल्यानंतर मला कायम असं वाटायचं की अरे यार काय सटसट 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 करतो. तर मला ना कधी कधी 2 पैसे प्रेशर यायला लागायचं. पण मला असं वाटतं की ना अशा वेळेला ना मी जेव्हा केदार वैद्यवर म्हणजे आम्ही एक सिनेमात केदार चीफ असिस्टंट होता अगं यारेच्या मध्ये आणि मी होतो. तर केदार वैद्यनी मला खूप मोटिवेट केलं. मला खूप त्यांनी त्याच्या स्टाईलनी जसा केदार वैद्य आहे की खूप मस्ती करत 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 तू कमाल आहेस असं जे फिलिंग देतो आणि एकदम सोपं करून गोष्ट सांगतो तसं सांगितलं. मी जे आज ऍक्च्युली सूर सूर जे बोलतो तुम्ही खरं सांगू का, कार्तिकचं खूप असायचं की पॉज मध्ये बघण्याचा प्रयत्न कर. पॉज मध्ये अभिनय लपलेला असतो. याच्या पद्धतीने तुम्ही म्हणजे या गोष्टीचं वाक्याचा कसा तुम्ही विचार केला पाहिजे कलाकार म्हणून. हे मला असं वाटतं की कार्तिक कोणाला तरी सांगत असायचं किंवा कार्तिक आम्हाला सांगायचं. आम्हाला म्हणजे मला सांगायचं, वैभव शेटकर आम्ही असायचो. तर मला असं वाटतं की ह्याचं मोठं क्रेडिट आता जर सूर सूर माझ्या बाबतीत जर सांगितलं जातं तर ह्याचं मोठं क्रेडिट कार्तिकला खूप या पद्धतीने जातं. आणि ओव्हरऑल म्हणजे कुठल्याही पद्धतीनं आता मी थोडं बहुत लिहितो सुद्धा म्हणजे डायलॉग्स पण लिहितो, हे सगळं लिहितो. पण हे कुठेतरी ना अधुरेक कहाणी नावाचा प्रोजेक्ट करत असताना कार्तिक माझ्यासमोर एकदा अडलं होतं म्हणून पटकन एक स्क्रीन प्ले लिहिला होता एक एपिसोडचा. आणि ती आठवण माझ्या मनात कोरली गेली की अरे यार याला स्क्रीन प्ले पण लिहिता येतो. मग आपल्याला त्या पद्धतीने काम करायला पाहिजे. कारण जर आपल्याला जायचं तिथे तर आपल्याला बेसिक करता आलं पाहिजे. बरं कार्तिकने बेसिक स्क्रीन प्ले लिहिला होता. असं काही फुल प्रूफ सगळं नव्हतं केलं. पण ती वेळ जी आहे ना त्या वेळेला तुम्हाला खूप काहीतरी मोठं नकच असतं. तुम्हाला ते पर्टिक्युलर छोटीशी गॅप भरून काढण्याची तुम्हाला एक संधी असते आणि गरज असते. तर मला असं वाटतं की अगेन कार्तिकनी त्यावेळेला आता त्याला आठवतही नसेल पण त्यांनी असं म्हणजे मला अजून आठवतं जयपन स्टुडिओमध्ये एक बॉलिवूड हाऊस नावाचा फ्लोर होता आणि कार्तिक इकडे एका कोपऱ्यात बसून त्यांनी धडधड 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 एक 7-8 ओळींचा 7-8 काय म्हणतात 7-8 पॉइंट्स मध्ये एक स्क्रीन प्ले लिहिला होता. तर ती आठवण जी आहे ना ती मला असं मोटिवेट करून गेली की यार आपल्याला लिहायला पाहिजे, लिहायला पाहिजे. मग ती मी एक सवय लावली. मग संजय जाधवनी दुनियादारीच्या वेळेला माझ्यावरती खूप त्याच्यावरती विश्वास दाखवला आणि मग ते डायलॉग्स घडले. पण ते डायलॉग्स घडले ते त्याच्यामुळेच की ती कुठेतरी सवय कार्तिकनी लावली होती आणि मग संजय जाधवनी त्याच्यावरती विश्वास दाखवला आणि माझ्याकडनं खूप ते करून घेतलं ऍक्च्युली म्हणून ते व्हायला लागलं. तर ते लिखाण आणि हे सगळ्या गोष्टी त्यामुळे जरी आम्ही खूप मित्र म्हणून असेल तरी मी इंटरनली ऑलवेज इंडप्टेड राहीन या दोघांचा. अजून 1-2 कमेंट्स आहेत त्या वाचून दाखवतो आणि मी पुढच्या प्रश्नाकडे जातो. सुवेदा देसाई असं म्हणतात, सर सुरुवातीला काम करताना खूप भीती वाटत होती कारण तुम्ही फार अनप्रेडिक्टेबल आहात, पण मजा येते तुमच्यासोबत काम करताना. मंगेश बोरगावकर म्हणतोय हॅलो, वाव नाईस कन्सेप्ट असं म्हणतोय तो. हाय हाय काय मंगेश. सुबोध दादानी एक प्रश्न विचारलाय. त्यांनी असं विचारलं आहे की दादा ऍक्टरचा जसा ड्रीम रोल असतो तशी तुझी ड्रीम स्टोरी कुठली आहे ऍज अ डिरेक्टर? ड्रीम स्टोरी नाही म्हणता येणार ऍक्च्युली पण ड्रीम जॉनर म्हणजे ड्रीम जॉनर पेक्षा मला असं वाटतं की जेव्हा केव्हा करिअर खऱ्या अर्थीने पण थांबवू एक आयुष्याच्या 80-85 वर्षी जेव्हा मी डिरेक्शन थांबवीन आणि माझ्या नावावरती बरेच प्रोजेक्ट झालेले असतील टेलिव्हिजन सिनेमा आणि ह्याच्यात तर त्याच्यापैकी ना बऱ्यापैकी प्रोजेक्ट माझे रोमॅन्टिक स्टोरीज रोमॅन्टिक किंवा लव्ह स्टोरीज असाव्यात असं मला वाटतं की मला असं वाटतं मी दर 6-6 महिन्यानंतर एक लव्ह स्टोरी वेगळ्या पद्धतीने सांगू शकतो. तो मला एक आवडीचा किंवा खूप जवळचा जॉनर आहे. अजून ड्रीम प्रोजेक्ट असं पुस्तक किंवा असं अजून मी काय अजून तसा विचार केला नाहीये. कारण ते प्रत्येक वेळेला जेवढं जेवढं मी वाचत जातो तेवढं तेवढं मला आता घरी गोष्ट तर मला प्रत्येक वेळेला कुठली 2 वेळी वाचलं की ह्याच्यातनं काहीतरी घडेल का असा एक वेगळा चाळा लागलेला आहे सध्या. सो तो होत राहतो. पण येस आवडीचा जॉनर जो आहे माझा रोमॅन्टिकचा म्हणजे मला सगळे जॉनर आयडियली हँडल करायला आवडेल. पण एक जॉनर आहे ज्याच्यात मी खूप रमू शकतो रोमॅन्स. आणि आणि सुबोधनी कुलवधूच्या वेळेला सुबोध आणि पूर्वाचे म्हणजे विक्रमादित्य आणि देवयानीचे रोमॅन्टिक सिक्वेन्सेस करताना मला तो मी एन्जॉय केला. इकडे आपल्याकडे बंद रेशमाच्या वेळेला पण अक्षर आणि सुपर्णाची करताना केला. रेशमानी तुझ्या बाबतीतला तो चान्स मला दिला नाही. महेश कोथमिरे असं विचारतायत, वैभव सर नवीन कलाकारांना पहिल्यांदा अभिनय करताना काय सांगणार व कसे सांभाळून घेता? ह्यामध्ये मला ऍक्च्युली ऍड करायचं कारण हा प्रश्न मी पुढचा प्रश्न जो विचारणार होतो त्याच्या खूप जवळपास जाणार आहे की तुम्ही सुरुवात केली तेव्हा तुम्ही असिस्टंट डिरेक्टर होतात आणि त्याच्यानंतर तुम्ही असोसिएट डिरेक्टर झालात आणि मग फायनली डिरेक्टर झालात.
असिस्टंट डिरेक्टर्स मोस्टली म्हणजे मला असं वाटतं की बरेचदा काही असिस्टंट डिरेक्टर्स हे सेटवर जरा इग्नोर्ड असतात किंवा त्यांचं म्हणणं फार सिरियसली घेतलं जात नाही काही आर्टिस्ट कडनं किंवा काही वेळेला टेक्निशियन्स कडनं सुद्धा. कारण ते जेव्हा ते डिरेक्टरच्या ऍब्सेन्स मध्ये सेट सांभाळत असतात तेव्हाची गोष्ट बोलतोय. सो असिस्टंट डिरेक्टर्सना बरेचदा हा प्रॉब्लेम येतो की यार आमचं कोणी ऐकतच नाहीये किंवा आम्हाला कोणी सिरियसलीच घेत नाही. सो मला हा प्रश्न त्या दृष्टीने पण विचारायचा आहे की हा बऱ्याचशा असिस्टंट डिरेक्टर्सना पडलेला प्रश्न असतो की त्यांना बरेचदा करायचं असतं लीड खरं तर, पण त्यांना तो सेम नसतो से नसतो असं म्हणूया आपण. हो, म्हणजे मी आता माझा तो प्रश्न लक्षात आला. बेसिकली काय मला असं वाटतं ना, की एकतर असिस्टंट डिरेक्टर ही पोस्ट आहे ना, ही अत्यंत महत्वाची आहे आणि त्याला अजिबात महत्व दिलं जात नाही. हा दोन्ही बाबतीतला एक कॉन्ट्रास्ट आहे. मला असं वाटतं, की आज जेव्हा आपण या लॉकडाऊन मध्ये अगदी स्पॉट बॉयज आणि सेटिंग वाल्यांच्या पण प्रश्नांचा विचार करतो. मला असं वाटतं, की असिस्टंट डिरेक्टरची काय परिस्थिती होत असेल, कारण देर आर मेनी स्ट्रगलिंग असिस्टंट डिरेक्टर्स. मी माझ्या काही प्रोजेक्टच्या वेळेला म्हणजे आता मला नाव नाही घ्यायचं कारण तो आता चांगल्या पोझिशनला आलाय, त्याच्या उगाच वाईट आठवणी मला जागृत करायच्या नाहीयेत. पण मी ऍक्च्युली काय असिस्टंट डिरेक्टरला असं बघितलंय, जो अंधेरीवरनं गोरेगावला रोज चालत यायचा आणि 9च्या शिफ्टला तो 8 वाजता पोहोचायचा. म्हणजे तो अंधेरीवरनं कधी निघायचा आणि तो भरपूर संध्याकाळी नाश्ता करायचा. 5-5, 7-7, 8-8 समोसा पाव खाऊन घ्यायचा. कारण रात्री गेल्यानंतर त्याच्याकडे पैसे नसायचे. त्यामुळे असिस्टंट डिरेक्टरला फायनान्शियली तर खूप प्रॉब्लेमॅटिक होतं आणि त्याच्या मागचं रिझन अगदी मूर्खपणाचं आहे. म्हणजे डिरेक्टर झाल्यानंतर तू पैसे कमावणारच आहेस, म्हणून आज तुला कशाला पैसे द्यायचे, अशा पद्धतीने ते वर्कआउट केलं जातं. किंवा तुला एक संधी दिली गेली आहे ह्याच्या पद्धतीने थोडंसं नाही म्हणाला एक पद्धतीने त्याचं एक्सप्लॉयटेशन होतं. हे तितकं खरंच आहे. मला असं वाटतं की डेरोगेटरी वागणूक होत असेल तर असिस्टंट डिरेक्टरनी डेफिनेटली त्याच्यावरती रिॲक्ट करायला हवं. त्यांनी ते सहन करू नये. बट अदरवाईज राहता राहिला प्रश्न त्याचं ऐकत नाही कोणी. हा जर आपण मुद्दा घेतला म्हणजे फॉर एक्झाम्पल कलाकार असिस्टंट डिरेक्टरनी सांगितले म्हणून तितक्या सिरियसली घेत नसेल किंवा प्रोडक्शन वाला जर असिस्टंट डिरेक्टरनी सांगितले म्हणून ती रिक्वायरमेंट तितकी ऑनर करत नसेल, असे प्रत्येक डिपार्टमेंट म्हणजे कॅमेरामन सुद्धा असेल की असिस्टंटनी चल ना मी सांगतो तोच शॉट, असं जर ते होत असेल आणि जे होतं बरेच वेळेला, जे माझ्याही बाबतीत कधी कधी थोड्या बहुत फरकाने झालंय, तर तिकडे जे कोणी आता असिस्टंट डिरेक्टर असेल त्यांनी एकच लक्षात ठेवायला हवं की डिरेक्टर म्हणून तुम्हाला आयुष्यात खूप पुढे अनेक लोकांना कन्व्हिन्स करायचं. तर तुम्ही ना आता तुमच्या पद्धतीने साम दाम दंडभेद कसं कन्व्हिन्स करतात, जी लोक तुम्हाला आपण काय म्हणू ना हलक्यात घेतात. अजून त्याचा आपला कलोकियल मध्ये खूप चांगला शब्द आहे पण तो आपण आता नको वापरूया सोशल मीडियावरती. पण जे तुम्हाला खूप हलक्यात घेतात अशा माणसांना तुम्ही कसं कन्व्हिन्स कराल हे खूप महत्वाचं आहे. कारण तुम्ही जर आत्ता कन्व्हिन्स नाही करू शकला तर मग तुम्हाला आयुष्यभर याचनाच करावी लागेल आणि मग तिथे तुम्ही कधीच डिरेक्टर म्हणून चांगल्या पद्धतीने स्टँड होणार नाही. यू हॅव टू लर्न की तुम्हाला कसं कन्व्हिन्स करायचं. तुम्हाला कॅमेरामनचं काय म्हणतात ना त्याच्या पोटात शिरून तुम्हाला काढावं लागेल की कुठेतरी त्या कॅमेरामन मध्ये एक सुप्त डिरेक्टर लपलाय का. तर ओके तुमचाच शॉट कसा त्याचाच शॉट आहे हे त्याला दाखवून सर वा वा असं करून तुम्हाला करावं लागेल. किंवा कलाकार आहे आता त्याच्या गंडवण्याचं मग आपण एक मला वाटतं की एक वेगळं सेशन ठेवायला लागेल सुरेश की डिरेक्टरनी कसं बाकीच्या लोकांना गंडवावं. कारण ते एक खूप महत्वाचं टॅलेंट आहे. ही हॅज टू नो की डिरेक्टर असिस्टंट डिरेक्टरला तर अगदी कळलं पाहिजे की कुणाला कुठल्या जागेवरती फसवायचंय आणि दॅट इन्क्लुड्स द डिरेक्टर. तो ज्या दिवशी त्याच्या बॉसला पण गंडवू शकतो ना त्या दिवशी तो हळूहळू असिस्टंटचा असोसिएट व्हायला लागलेला असतो आणि असोसिएटचा डिरेक्टर होण्याच्या कगारवरती असतो. जो माणूस आपल्या बॉसला गंडवू शकतो ना तो सुपर आहे. म्हणजे कार्तिक जर आता सेशनवरती असेल तर कार्तिकला असे अनेक किस्से आठवत असतील जेव्हा आम्ही आमच्या बॉसला गंडवण्यासाठी आम्ही हर तऱ्हेचे प्रयत्न केले. दोनदा आम्ही त्याच्यात सक्सेसफुल पण झालो आणि अजूनही ते आम्ही किस्से आणि नंतर एखादी आठवण तुम्हाला शेअर करावीशी वाटत असेल तर प्लीज. अच्छा सर महेश तागडे आहेत का. नाही ना. हा पण मला माहिती नाही पण ते नंतर बघतील कदाचित. हा नाही आता हरकत पण खूप वर्ष झाली त्या गोष्टीला. तर ऍक्च्युली काय झालं होतं आम्ही अधिरेक कहाणी नावाचा शो जेव्हा करत होतो कार्तिक चीफ असिस्टंट होता मी कॉस्ट्युम्स करायचो कॉस्ट्युम असिस्टंट होतो आणि वैभव शेटकर जो आजचा आघाडीचा सोशल मीडिया सांभाळणारा जो किंग आहे तो त्यावेळेला TCR आणि एडिटच्या लेवलला ते सगळं सांभाळायचं. ती अशी आमची 3 लोकांची टीम होती. तेव्हा इतके सगळे डिपार्टमेंट्स अर्थात नव्हते. तर ही 3 लोकांची टीम होती. महेश तागडे डिरेक्टर होते आणि महेश तागडेंचा आमच्यावरती प्रचंड विश्वास होता. तेव्हा प्लॅनिंग पण चीफ असिस्टंट करायचा.
सो कार्तिक बेसिकली ते सगळं प्लॅनिंग पण करायचं आणि इंटरनली आमच्याच गोष्टी डिवाइड केलेल्या होत्या. तर त्याच्यात एक ऍक्च्युली असं सिक्वेन्स होतं की किशोरी गोडबोले हिरोईन आहे आणि किशोरी गोडबोलेला लग्नाच्या आधीच मूल झालेलं आहे आणि आता ते मूल ती इकडे वाढवते गपचूप, पण ते कोणाला कळतं कामा नाहीये. आणि नयन मावशी होत्या, नयनतारा. तर ते असं कॅरेक्टर होतं की नयनताईनं जर कळलं तर तो भोंगा आहे, म्हणजे मोठा ड्रामा क्रिएट होईल. आणि आता ते मूल आहे घरात आणि नयन मावशीची एंट्री होणार आहे आणि आता जर तो कळलं, हा ऍक्च्युली सगळ्यात महत्वाचा खूप मेन मोठा ड्रामा होता. आणि शूटचा दिवस होता आणि आम्ही सकाळी बसलो होतो आणि मी एका पॉइंट नंतर नाश्ता करता करता हसायला लागलो. तर कार्तिक म्हणाला, काय झालं काय? म्हटल्यावर कार्तिक लोचा झाला. तर तो म्हणाला, काय झालं? अरे म्हटलं, अरे ते लहान जे बाळ आपल्याकडे येतं त्यांच्या आई वडिलांना फोनच करायचा राहिला आणि प्रोडक्शन वाल्याला पण सांगायला विसरलो. तर कार्तिक तर थोडा आधी हसला, मग तो चिडला. तो जवळजवळ मला मारायचा बाकी होता की अरे तू काय वेडा आहेस का? म्हटलं आता शक्य नाहीये कार्तिक, आता महेशजी 5 मिनिटात पोहोचतील आणि 4 तास वगैरे थांबू असं काही शक्य नव्हतं आणि अख्खा दिवस आम्हाला तो सिक्वेन्सच करायचा होता. तर 2-3 तास शूट मधले वेस्ट होणं हे काय, हे मला असं वाटतं की तू काय किंवा सेशनवरची जी कोणी कनेक्टेड लोक आहेत त्यांना ते कळत असेल. मग ते काय करायचं? मग तेच म्हणतो, म्हणजे पुन्हा डेलीचा तुम्हाला कसा प्रोएक्टिव्ह बनवतो. तर मी म्हटलं की बघूया काहीतरी. मग लगेच तिथेच परत कार्तिक, मी आम्ही पेन बिन काढलं, कागद बिगद काढलं आणि खडखड 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 खडखडी लिहायला सुरुवात केली. त्यावेळेला जे सुचलं ते सटसट सटसट लिहिलं, डिस्कस केलं एकमेकांशी आणि महेशजी आले. आणि महेशजी खूप एक्सायटेड होते, जे असायचेच. ड्रामा सीन असला की महेशजींना तर काय म्हणतात ना, आकाश गगन ठेंगणं व्हायचं की त्यांना दिसायचं की अरे वा वा वा, चला मजा येणार आहे. आणि महेशजी म्हणाले की अरे क्या सीन आहे? तर म्हटलं हा सर या आहे, एकदम गरमागरम सीन आहे. आणि मग महेशजीने वाचायच्या आधीच तो बोलले, अरे बेटा प्रिंटआउट नाहीये. म्हटलं सर ते काय झालं, डायलॉग रायटरनी आम्हाला फोनवरती सीन पाठवला, तो आम्ही आता जस्ट लिहून घेतला. आणि त्यांनी पहिल्या 2 ओळी वाचायच्या आधीच आम्ही सुरू केलं की कसला खतरनाक सीन आहे आणि तसं त्याच्यात सिम्बॉलिझम आहे वगैरे. महेशजी म्हणाले, काय सिम्बॉलिझम आहे? म्हटलं अहो सर, त्या अख्ख्या बाळाचा उल्लेख आहे, पण बाळ कुठेच ठेवलं नाहीये डायलॉग्स मध्ये. तर महेशजी जरा 2 सेकंद असे होते की बाळ ठेवलं नाहीये. तर म्हटलं सर, मला याच्यात भयंकर ड्रामा दिसतोय. नाही आणि तुम्ही आता मला खूप उत्सुकता आहे की तुम्ही हे असं कसं एक्झिक्यूट करणार आहात. ते बोलले स्क्रीन प्लेला जरा चेक करते. म्हटलं आता सर स्क्रीन प्ले आणतो मी. पण मला वाटतं बघा, म्हणजे मी सर हा एक असा, तर त्यांना तो ड्रामा दिसला. आम्हाला तेवढं दोघांना कळलं होतं की महेशजींना किंवा वैभवलही शेटकरला माहिती होतं की महेशजींना ड्रामापर्यंत नेऊन पोहोचवलं की ते सुटायचं. आणि मग अख्खा दिवस महेशजी विदाऊट बाळाचं सिक्वेन्स करत बसले होते. त्यांनी त्यांच्या पद्धतीने, त्याविषयी थोडंसं फुटेज कमी मिळालं आम्हाला, त्याच्याशिवाय आम्ही खाल्ल्या. पण जे शूटिंग थांबलंच असतं, ते जे वाटोळं झालं असतं आमचं, त्याच्यापेक्षा हे मच बेटर. आणि मग 2 दिवसानंतर महेशजी मला म्हणाले, बेटा मुझे फसाया है क्या तुम लोगों ने? उससे बच्चा था ऐसा मुझे लग रहा है. पण मला असं वाटतं की ते त्या पद्धतीने आम्ही त्यांना फसवू शकलो 2 दिवस का होईना. तर तो एक इट इज अ कॉन्फिडन्स बूस्टर, चांगल्या अर्थाने घेतलं तर. असं प्रत्येक वेळेला करू नये. हे तुमचेच असिस्टंट इथे बघतायत आणि ऐकतायत, एवढं लक्षात ठेवा. पण त्यांनी पण ते लक्षात ठेवायला ना की हेच करत करत मी मोठा झालोय. सो मला तितकं सोपं नाहीये. आणि आता या लाईव्ह नंतर तर कोणी असिस्टंट करेल तर प्रत्येकाला स्क्रीन प्ले ठेवूनच काम करेल. त्यामुळे आता नाही फसणार मी, समजा असलं ते आज. बरेच जण खूप हसतायत इथे. फक्त मृणाल देशपांडे जॉईन झाले, ती खूप हसते. रुपल नंद जॉईन झाली. मंगेश बघासपासून हसतोच आहे फक्त. बापरे. आय एम शुअर असे अजून बरेच किस्से असतील. हो, खूपच. प्रदीप पराळकरांचा एक प्रश्न आहे, जो आपण थोडा महत्वाचा प्रश्न आहे. आपण ह्याच्याबद्दल काल बोललोही होतो. सो मला वाटतं या निमित्ताने त्या विषयाकडे आपण जाऊ शकतो. डेली सोप जास्त ताणले का जातात? जशी कार्यदुरावा होती, ज्यामध्ये गोष्ट क्रिस्प आणि मुद्देसूद होती आणि कमी एपिसोड मध्ये मस्त साकारली, पण माझ्या नवऱ्याची बायको पुढचे पाऊल या उलट आहेत, असं त्यांचा प्रश्न आहे. प्रदीप पराळकर. ताणले जातात. बर, ठीक. आता हे काय ना, परत ताणले जाणं किंवा पाणी घालणं ह्या टर्म्स आहेत ना, आपण खूप इझिली वापरतो मला असं वाटतं. कारण काय होतंय की टेलिव्हिजनचं बेसिक अख्खं कॉन्सेप्ट वर्क्स ऑन अ लॉयल सेट ऑफ ऑडियन्स. जे लॉयली बघतात ते ऍक्च्युली कुठल्याही गोष्टीला ड्राईव्ह करतात. म्हणजे जर तुम्ही लॉयल असला तर तुम्ही त्याचे जसं आपण म्हणतो ना की अरे नाटक चांगलं आहे का वाईट आहे, सिनेमा चांगला आहे का वाईट आहे, हे तिकीट काढायचं, मग जाऊन बसायचं आणि मग बोलायचं.
ते काय म्हणतात ना, की एका पद्धतीने तुम्हाला तो हक्क प्राप्त होतो. हम्म. मला असं वाटतं, की हे ताणलं जातं किंवा पाणी घातलं जातं. हे बऱ्याच अंशी, प्रत्येक वेळेला नाही म्हणत आहे मी, पण बऱ्याच अंशी ती लोकं बोलतात, जे ती मालिका एकतर खूप कमी बघतात, जे ती मालिका आपल्या सोयीनुसार बघतात. मला असं वाटतं, की ते तुमचं टी-आर-पी चार्ट किंवा तुम्ही ज्यांच्यासाठी बनवता ते डॉमिनेट करत नाहीत. ते ठरवतो कोण? जे तुमची मालिका निष्ठेने बघतात, रोज बघतात. ती मालिका त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक झालेला असते. सो त्यांच्यासाठी जर तुम्ही विचार केलात, तर ते अत्यंतिक त्याच्यावरती विश्वास ठेवतात. ती पात्र त्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक झालेले असतात. म्हणजे मी अगदी सिंपल एक एक्झाम्पल द्यायचं तर मला असं वाटतं, की मला अजून लक्षात आहे. पुढचं पाऊलच्या वेळेला हर्षदाच्या घरी सुरुवातीला अनेक दिवस तिची आई गोजीर आपलं हे 4 दिवस सासूचे बघायची. हम्म. जेव्हा स्वतःची मुलगी इतक्या महत्त्वाच्या भूमिकेत असते, हम्म. तेव्हाही आईचं असं होतं, की मी 4 दिवस सासूचे बघते आणि पुढचं पाऊल मी रिपीटमध्ये बघते. तर मला असं वाटतं, की हे ताणलं जाणं किंवा हे पाणी घालणं नाहीये. है ना? हे मला असं वाटतं, की त्या पात्रांच्या प्रेमात तुम्ही असता. ती पात्र काय म्हणतात हे खूप महत्त्वाचं असतं. सो मला तसं नाही वाटत, की हे ताणले जातात. अर्थात ते आपल्याला आवडत नाहीत, हा एक वेगळा मुद्दा असू शकतो. त्या इंडिव्हिज्युअल आवडीचा मी अगदीच रिस्पेक्ट करतो. म्हणजे माझ्या नवऱ्याची बायको किंवा हे जे तुम्ही आता उदाहरणं दिलीत, तर मला असं वाटतं, की गावागावात किंवा इंटिरियर्समध्ये जिकडे टेलिव्हिजन आजही एक खूप प्रभावी माध्यम आहे एंटरटेनमेंटचं, तर तुम्ही तिकडे जाऊन बघायला पाहिजे, की काही चॅनल्समध्ये जीत जीत चालू असतं. अव्याहतपणे त्याचे फॉलोअर्स असतात. मी काही अशी वेगळी खडी बघितली जिकडे स्टार प्रवाह तर स्टार प्रवाह सुरू असतं. कुठे कलर्स तर कलर्सच सुरू असतं. सो त्याची एक ह्यूज फॅन फॉलोइंग असते. मला असं वाटतं, की आता ते का होत असेल? म्हणजे एखाद्या पट्ट्यात कलर्स तर कलर्स बघितलं जातं, एखाद्या पट्ट्यात स्टार प्रवाह तर स्टार बघितला जातो. कारण ती लोकं पुन्हा त्या मालिका रोज डिस्कस करत असतील. आणि मग मी हे बघितलं तर तू ते नाही बघितलंस. मग तुझं ते मिस होईल. याच्यातनं अशा पद्धतीची टेंडन्सी डेव्हलप होत असेल. मग आपण म्हणतो, की झीवरचा एखादा शो होता, होणार असून मी या घरची. हा नंतर रोज सकाळी ट्रेनच्या डब्यात पण डिस्कस व्हायचा. तर तो अविभाज्य घटकच असणार ना किंवा तुला पाहते रे जर तो सकाळी ट्रेनच्या डब्यात डिस्कस होत असेल, की विक्रांत सरंजामे काय करतायत किंवा पुढचं बोल त्या पद्धतीने म्हणजे कोल्हापूरला गेल्यानंतर मला कायम असं वाटायचं, की अरे हर्षदा जर निवडणुकीला उभी राहिली तर जिंकून येईल इकडे. हं. है ना? किंवा हर्षदा गानविलकर अक्कासाहेब कोल्हापूरचा आहे म्हणून हर्षदाला कितीतरी पटीने तिकडे मान तेव्हाही मिळत असेल, आत्ताही मिळत असेल. ती एक आपुलकी आहे. बरं हर्षदा कोल्हापूरची आहे का नाही? अक्कासाहेब कोल्हापूरचे. तर हे जे प्रेम तुम्हाला मिळतं, तर त्याचं असोसिएशन खूप आहे. ताणलं जाणं हे कोण म्हणतंय बेसिकली ज्यांच्याकडे ना एंटरटेनमेंट किंवा मीडियाची पर्यायी माध्यमं खूप आहे. त्यांचा ऍक्सेस खूप आहे. म्हणजे टेलिव्हिजन आहे, सिनेमा आहे, काय म्हणतात म्युझिक चॅनल्स आहेत, ओ-टी-टी प्लॅटफॉर्म्स आहेत, नाटक आहे, अशा अनेक गोष्टी आहेत. आणि त्याशिवाय वैयक्तिक तुमचे काय म्हणतात ना डिस्कोटेक्स पासून सगळ्या गोष्टी असतील ना. सो असा ऑडियन्स ते ताणलं जातं असं म्हणतो. त्या हिशोबाने मला तो ऍक्च्युअली हा मुद्दाच ताणलं जातंय किंवा पाणी घातलं जातंय हा मुद्दाच तसा वाटत नाही. जेव्हा केव्हा ते पाणी घातलं आणि तसं जर असतं ना, तर मला असं वाटतं की काही मालिका काळाच्या आधी पटकन बंद झाल्या नसत्या. टेलिव्हिजन हा खूप ऑडियन्स डॉमिनेट करतो त्यांना काय बघायचंय ते. तर तुम्ही म्हणता ना कधी-कधी असं होतं की यार एखादी मालिका 25-30 भागातच किंवा 50 भागात बंद होते. मग जर ताणायची असेल तर ती मालिका का नाही ताणली जात? तर आपण लक्षात घेतलं पाहिजे, की तुमचा ऑडियन्स आहे तो खूप जास्ती प्रमाणात तुमच्या त्या माध्यमाला डॉमिनेट करतो. त्याला काय हवंय तो ठरवतो आणि ते तुम्हाला तो क्रिएट करायला लावतो. सो असं कुठलाही म्हणजे तर याच मुद्द्याला जोडून आपण जे ओटीटी प्लॅटफॉर्म्स बद्दल बोललो होतो, की आता मला वाटतं इथे समिधानी पण हा प्रश्न समिधा का समिहा सॅसी सोल सॅम तिने पण हे केलं की पिअर प्रेशर बरेचदा आपण ओटीटी प्लॅटफॉर्म्स च्या कंटेंटला आजकाल टेलिव्हिजनशी कम्पेअर करतो म्हणजे हे यंग जनरेशन कडनं जास्त होतं की आम्हाला चांगले शोज ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर बघायला मिळतात. नेटफ्लिक्स आहे, अमेझॉन आहे, यासारखे शोज टेलिव्हिजनवर का नाही बघायला मिळत, अशी बरेचदा कंपॅरिझन बघायला मिळते किंवा ऐकायला मिळते. सो त्याबद्दल काल तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने मला ते एक्सप्लेन केलं की का हे असं होतंय. सो ते प्लीज जर तुम्ही म्हणजे मला असं वाटतं की ऍक्च्युअली काय आहे की कम्पेअर करणं चुकीचं आहे असं म्हणण्यापेक्षा कारण काय आता कम्पेअर करणारा ऑडियन्स आहे आणि ऑडियन्सनी काय करावं ते अगदीच त्याच्या हातात आहे. मग मी चुकीचं आहे असंही म्हणणार नाही. पण एक गोष्ट डेफिनेटली लक्षात घेतली पाहिजे आपल्याला की जो कंटेंट तुम्हाला ओटीटी प्लॅटफॉर्म वरती बघायला मिळतो, ज्या
ग्रँजरचा कंटेंट तुम्हाला ओटीटी प्लॅटफॉर्मवरती बघायला मिळतो. तसं टेलिव्हिजनवरती येणं हे खरंच शक्य नाही. आणि जर ते व्हायचं असेल तर टेलिव्हिजन महाग व्हायला हवं. है ना? टेलिव्हिजन स्वस्त आहे. म्हणजे आपण एक लक्षात ऑडियन्ससाठी. ऑडियन्ससाठी. जे कोणी त्याचे सबस्क्रायबर्स आहेत, जे कोणी त्याचे व्ह्युअर्स आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला ते महाग होणं गरजेचं आहे. म्हणजे ₹199 तुम्हाला महिन्याचं Amazonचं सबस्क्रिप्शन जर येत असेल आणि ₹29 किंवा ₹39 तुम्हाला एक अख्खं मराठीचं जीईसी चॅनल येत असेल, तर तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे, की हा जो ₹160 किंवा ₹170 जो डिफरन्स आहे, तोच ॲक्चुअली तुमचा कंटेंट डॉमिनेट करतोय. ₹160 किंवा ₹170 तुम्ही जर टेलिव्हिजनला जास्ती पे करू शकलात, तर कंटेंट क्रिएट करणारी माणसं मोर ऑर लेस तीच आहेत. काम करणारी माणसं मोर ऑर लेस तीच आहेत. लिखाण करणारी माणसं मोर ऑर लेस तीच आहेत. जरी आता टेलिव्हिजनचे रायटर असे असतील जे फक्त एक्सक्लुझिव्ह टेलिव्हिजन लिहितात, तरी त्यांना ओटीटी कंटेंट लिहिता येत नाही अशातला काही भाग नाहीये. इट इज की त्यांना तो आता ऍक्सेस मिळत नसेल, ते आज ना उद्या तुम्हाला ती माणसं दिसतील. मला असं वाटतं की सचिन दरेकर सारखं नाव आहे, जे टेलिव्हिजनमध्ये इतकं प्रॉमिनंट नाव होतं आणि त्यांनी आता बेगम सारखा खूप मोठा शो तो त्यांनी लिहिला पण आणि तो डिरेक्ट पण केला. सो मला असं वाटतं की तो मुद्दा नाहीच आहे. प्रॉब्लेम त्या 160 किंवा ₹170 आहे. ते 160 किंवा ₹170 जे आहेत ना, ते तुमचं ओव्हरऑल कंटेंट डॉमिनेट करतात. हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आय थिंक दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण आता बरेचदा कंपॅरिझन केलं जातं. यंग जनरेशनला हा प्रश्न कॉमन आहे. खूप जण असे मेसेजेस करतात किंवा याबद्दल बोलतात. सो हा फरक आणि सांभाळणं किंवा हा फरक दुसरं समजून घेणं टेक्निकली म्हणशील तर काय आहे ना, की टेक्निकली तुम्हाला एक लक्षात घ्यायला पाहिजे, की ओटीटी प्लॅटफॉर्म्स हे बऱ्यापैकी आपल्याकडनं फॉरेनकडनं आलेली कन्सेप्ट आहे. आणि नंतर तुम्ही ते सगळे तुमच्या स्मार्टफोन्स वरती बघता. सो तुमचे स्मार्टफोन्स पण आहेत. ते या सगळ्यासाठी टेक्निकली खूप इक्विप्ड आहेत. म्हणजे मी एखाद्या वेब सीरीजसाठी साउंड डिझाइन प्लॅन केलं, तर तो साउंड डिझाइनचा इफेक्ट आहे ना, तो तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती कळतो. आज आपल्याकडे अजूनही टेलिव्हिजनवरती जे काही शूट होतं, ते आम्ही बेसिक शूट करताना किंवा आपण ज्याला टेक्निकली म्हणतो, की फ्रेममध्ये माणसं उभी करताना आम्ही स्टँडर्ड डेफिनिशन जे आहे, त्याच्या हिशोबाने शूट करतो. म्हणजे एकदम छोटी फ्रेम असते त्याचा अजूनही विचार करतो. कारण भारतातले किंवा महाराष्ट्रातले, आपल्या देशातले खूप टीव्ही असेल, खूप मोठं प्रमाण आहे, जे अजूनही 4-5 वर्ष, 8-10 वर्षापूर्वीचे मॉडेल्स आहेत. ते सगळेच ते अजून ते वापरत आहेत. सो हे टेक्निकली अपग्रेड ज्या दिवशी एकदा सगळं होईल, त्याला काही वर्ष जातील. त्याच्यानंतर मला असं वाटतं, की तो तुम्हाला इफेक्ट दिसेल. म्हणजे आता जे एचडी चॅनल्स तुमच्याकडे दिसायला लागलेत, हे त्याच दृष्टीनेच पडलेलं एक पाऊल आहे. सो स्लोली तुमचे कंटेंट, तुमची क्वालिटी, तुमची ऑडिओ, बट तुमचा बेसिक जो मुद्दा आहे, तो मी म्हटलं तसं, तो ₹160 एक्स्ट्रा टाकण्याचा आहे. तो टाकलत आणि पुरात काय आहे, की ते ₹160 जर एकदा पडायला लागले ना, तर मला वाटतं, की मग चॅनल्सला पण ते एक जबाबदारी होईल. तर सगळ्यांची पण ती जबाबदारी होईल, की आपण ते देऊ. कारण सबस्क्रिप्शनची ताकद ती आहे, की मी या महिन्याला घेतलं आणि पुढच्या महिन्याला नाही घेतलं, तर मी तुम्हाला कंपेल करू शकतो मला काय बघायचं हे बघण्यासाठी. सो तो खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे, की तुम्ही सबस्क्राईब करता एखादी गोष्ट, त्याच्यानंतर तुम्ही ऍक्च्युअली डॉमिनेट करता. सो दॅट इज अ फेज जी चेंज होईल मला असं वाटतं. इट विल स्लोली चेंज आणि चेंज फॉर गुड म्हणजे. बट तोपर्यंत आत्ता इथे आपण काय सकस काम करतोय आणि काय देतोय हेही तितकंच महत्वाचं आहे. रात्र मला असं वाटतं, की ओटीटी मध्ये आता आपण जे बघतोय ते आता लॉकडाऊनमध्ये सगळ्यांनी बघितलंच असेल, की रामायण आणि महाभारत हे त्या वेळेस टेलिव्हिजन जे होतं ते एका सिरीज सारखं किंवा काय म्हणतात ना, सिरीज सारखं शूट होत होतं. त्याला त्याच पद्धतीने ट्रीट केलं जात होतं, त्याच पद्धतीने ते झालं. नंतरच्या काळात जेव्हा 24/7 एंटरटेनमेंटची एक डिमांड डेव्हलप व्हायला लागली, किंवा लोक संध्याकाळी 6 ते 7 जी कट्ट्यावर बसायची ती यायलाच घरी 8 वाजल्यानंतर लागली. त्याच्यानंतर तो सोशल कट्टा तुमचा संपला आणि मग तुम्हाला 24/7 सगळी जी डिमांड होती ती टेलिव्हिजननी पूर्ण करावी असं तुम्हाला वाटायला लागलं. त्यामुळे तो एक खूप महत्वाचा मुद्दा आहे, की नंतर तुम्हाला कंटेंट क्रिएट करताना फास्ट राहणं खूप गरजेचं आहे. असं माझं मत आहे. अजून काही कमेंट्स आणि प्रश्न वाचतो पटकन आणि मग पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊया. पल्लवी वैद्य, हाय. पल्लवी हॅज जॉईन. सचिन फाटक हॅज जॉईन. राहुल कुलकर्णी हॅज जॉईन. आवाज हा, तुमचं मला वाटतं हेडफोन्सची केबल निघाली आहे का? बोल. हा, आवाज येतोय. आवाजाचा प्रॉब्लेम नाहीये. स्मिता जोशी असं म्हणतात, कार्यदुरावा. अच्छा, ओके, कार्यदुरावा मधली भूमिका छान, थँक्यू.
अपर्णा मोदक यांचं असं विचारणं आहे की वैभवदा, चित्रकथेचे काही भाग लिहायची संधी तू दिली होतीस, खूप छान अनुभव होता. अच्छा, सांगते ती तसं. येस, थँक्यू अपर्णा. त्यानंतर सागर मोरेनी मगाशी प्रश्न विचारला होता की त्याच्याबरोबर कुठल्या तरी एका प्रोजेक्टचं त्यांनी नाव घेतलं होतं, तो प्रश्न आता खूप वर गेलाय. ते प्रोजेक्ट करताना तुला कधी सागर मोरेचा बरोबर सूर सापडला का त्याला सूर सापडला होता का, असं काहीतरी प्रश्न? सागर मोरेचा सूर बिघडला तरी मी कधी त्याला फोन करून त्याचा सूर कसा आहे तो आठवण करून देऊ शकतो. म्हणजे काय त्याला एफबी लाईव्ह जाण्याची गरज नाही. शुभदा नाईक असं म्हणतायत, वैभव सर, वैजू नंबर 1 मध्ये एवढे आर्टिस्ट आहेत, एवढ्या सगळ्यांकडून उत्तमरित्या काम करून घेता तुम्ही, हॅट्स ऑफ तुम्हाला, कारण एवढ्या आर्टिस्टना हँडल करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. यू आर ग्रेट सर. येस. असं मिनल बाल यांचं म्हणणं आहे की त्यांना तुम्हाला असिस्ट करायचं आहे आणि लॉकडाऊन झाल्यानंतर वैजू नंबर 1 टीमला एक टास्क दिला होता, त्याबद्दल त्या टास्क कडे मी येणार आहे. जरा 1-2 मिनिटं, त्याच्या आधी वेगळे काही प्रश्न आहेत ते ऍड्रेस करूया, कारण 2 महत्वाचे मुद्दे राहिलेत, तर ते आपण कव्हर करूया. सुयोग असं विचारतोय की आयुष्यातला टर्निंग पॉइंट बद्दल त्याने विचारलंय. त्यानंतर अजून एक त्याचा प्रश्न होता की सुयशला घेऊन पुन्हा सिरियल करणार का, हा त्याचा प्रश्न आहे, माझा नाही. आणि संविता जोशी असं नाव आहे सॅसी सोल सॅमचं. सॉरी संविता, तुझं नाव लक्षात राहत नाही अनेक वेळेला, त्यामुळे चुकीचं प्रोनाऊन्स केलं असेल तर सॉरी. ओके, सो हे काही प्रश्न आहेत की तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट, सुयशला घेऊन पुन्हा सिरियल करशील का. आणि मगाशी एक प्रश्न होता ज्याचं नाव मला त्यांचं नाव नाही आठवत आहे आता, पण मला तो प्रश्न आठवतोय, तो मी विचारतो. तुमच्या प्रवासाबद्दल एक प्रोड्युसर नेहमी खूप कौतुकाने सांगतात, तर त्या प्रवासाबद्दल आम्हाला सांगा. तुम्ही जो ट्रॅव्हल करायचा बदलापूरवरनं, त्या प्रवासाबद्दल एक प्रोड्युसर खूप कौतुकाने सांगतात असं मगाशी एकांनी मेन्शन केलं होतं, मला वाटतं फेसबुक वरती. तर त्या प्रवासाबद्दल ऐकायला आवडेल. रुपेश गजानन चव्हाण देसाई यांनी विचारलंय. अच्छा, सो मगाशी जो प्रश्न विचारलास त्याच्यातला आपण बघूया की सुयश बरोबर काम करणार का. तर हो, सुयश बरोबर आपण भरपूर काम करूच. मलाही आवडेल आणि तुलाही आवडेल, आपण ते भरपूर काम करूच, त्यामुळे तो मुद्दा नाहीच आहे. दुसरा प्रश्न कदाचित स्किप केला, पण प्रवासाचा प्रश्न मला आता लक्षात आहे. हा, टर्निंग पॉइंटचा प्रश्न होता मगाशी. सो मला असं वाटतं प्रवासाशी जॉईंटच आहेत. हा, आणि आयुष्यातला टर्निंग पॉइंट म्हणजे तेच की ह्या क्षेत्रात यायची खूप इच्छा होती. सो जेव्हा पहिल्यांदा सैरे सई या नाटकाच्या निमित्ताने भरत जाधवांची ओळख झाली आणि मी त्यांना विचारलं की मला सर या क्षेत्रात काम करायचंय, आणि हे मी प्रयोगाच्या सुरू होण्याच्या आधी त्यांना जाऊन भेटलो होतो. त्याची तो पूर्ण किस्सा सांगण्यापेक्षा मला असं वाटतं की टर्निंग पॉइंट फक्त त्याचं सांगतो. आणि माझा ऍक्च्युली भाऊ होता माझ्याबरोबर, आणि मला भरत सर असे लांब बसलेले दिसले होते मेकअप रूम मध्ये. एक तर मला भेटायचं होतं आणि खूप लोक गर्दी करत होती, ती सगळी माझ्या डोक्यात जायला लागली की हे जाऊ दे, जरा मला बोलता येईल. म्हणजे काही कलाकार पण होते त्याच्यातले, आता ज्यांच्यावर मी काम करतो, पण तेव्हा ते भरतची खूप बोलत होते, ते तसे माझ्या डोक्यात गेले होते की रे काय आता हे रोज भेटत असतील ना भरत जाधवला, मला भेटू दे, या पद्धतीचा एक माझा झोन होता. तर मला भावाने विचारलं सुद्धा की तू खरंच जाऊन भेटणारच का भरत जाधवांना. तर मी म्हटलं हे बघ, मला ना खूप असं वाटतं, उपेंद्र माझ्या भावाचं नाव आहे, तर म्हटलं की उपेंद्र, मला असं खूप वाटतंय की मी जाऊन भेटीन आणि बघ, माझं मन सांगतं की ते मला विचारतील तू याच नाटकात काम करशील. म्हणाले तू खोळा झालायस. आणि तो निघून गेला, ऍक्च्युली एका पॉइंटवर सोडून निघून गेला. आणि मी खरंच गेलो भेटायला. म्हणजे एका पॉइंट नंतर ती देवाची कृपेने सगळे कलाकार मंडळी जी होती ती भरत जाधवांना सोडून आपापल्या सीटवरती जाऊन बसली आणि नाटक सुरू होणार होतं. मी सरांना जाऊन म्हटलं की सर, मी असं असं आहे आणि मला या क्षेत्रात काम करायचं. तर त्यांनी माझ्या ऍक्च्युली बघितलं 2 सेकंदावर आणि ते म्हणाले की या नाटकात काम करशील. तर मी असं वळून भावाकडे बघितलं, भाऊ गेला होता माझा. म्हटलं हा, हो हो. तो बोलले असं बोलू नकोस, तुला काय म्हणतोय ते आधी समजून घे, कारण या नाटकात जर तू काम केलंस तर तू या नाटकात दिसणार नाहीस, है ना. तुला कुठलाही डायलॉग नाहीये, तर असं काम तुला करायला आवडेल का. मी म्हटलं मला काही कळत नाही सर. तू बोले तू नाटक बघितलंयस का. म्हटलं नाही, मी नाटक बघितलं नाही. तर मी सैरेसही बघितलं नव्हतं. ते बोलले तू नाटकाला बस आता आणि बघ. आणि मग मी नाटकाला बसलो वगैरे, आणि मग इंटरव्ह्यू मध्ये परत गेलो त्यांच्याकडे. म्हटलं सर मला काम करायला आवडेल. ते बोलले तुला कळतंय का की कुठलं काम करायचं याच्यात. म्हटलं हो, तुमच्या डुप्लिकेटचं. कारण तीच माणसं आहेत जी दिसत नाहीयेत, आणि तीच माणसं आहेत ज्यांना नाव नाहीये, डायलॉग्स नाहीयेत. ते बोलले तरी तू तयार आहेस. तर म्हटलं हो तयार आहे.
तो एक काम कर, मग कालिदासला केदार शिंदे सर येतील तेव्हा त्यांना तू भेट आणि मग ते तुला काय ते सांगतील. तो ते ऍक्च्युली त्यावेळेला भरत जाधव सरांनी मला तसं विचारणं हा माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट होता. कारण ते झालं नसतं तर आत्ताच्या पुढचं काहीच झालेलं नसतं. एक असा प्रश्न आलाय मराठी मॅगझिन, मग असं अजून एक कुठला तरी आपण प्रश्न थोडासा प्रवासाबद्दलचा होता की तुम्ही रोज बदलापूर ते हा म्हणजे मला असं वाटतं की असेल त्यावेळेला म्हणजे अगदी सैरेसईच्या काळापासून मी बदलापूरला राहत होतो. एक तर 92-93च्या दंगलीनंतर मी जिकडे कुर्ल्याला राहत होतो ते घर खूप छोटं होतं. तो दंगलीच्या वेळेला आम्हाला तो खूप एक कम्युनल टेन्शन चा त्रास नाही झाला, पण ते जाणवत होतं. इट वॉज देअर समवेअर इन द एअर. तर ते गरजेचं होतं की आता तुम्ही तिथनं बाहेर पडणं गरजेचं होतं. माझी 10वी जस्ट झाली होती तेव्हा. त्यामुळे कॉलेज जर करायचं असेल तर मग एकदाच नव्या ठिकाणी जाऊ आणि आपण या सगळ्याला सुरुवात करूया. सो तेव्हाची फायनान्शियल कंडिशन बघता आणि कुर्ल्याचं जी आमची छोटीशी खोली होती ते विकून वर किती पैसे टाकता येऊन ते करता येईल, तर हे सगळं मला असं वाटलं की तेव्हा बदलापूर एक अफोर्डेबल जागा होती. त्यामुळे आम्ही बदलापूरला तिकडे गेलो. तेव्हा ते लक्षातही नव्हतं की किती ट्रॅव्हल करावं लागेल काय, हा तेव्हा प्लॅनच नव्हता. ऍक्च्युली कम्युनल राईट्स मध्ये तसा काहीच त्रास झाला नाही आणि आपण चांगल्या पद्धतीने बाहेर पडलो हेच खूप महत्वाचं होतं. त्याच्यानंतर बदलापूरला शिफ्ट झालो आणि मग या क्षेत्रात आल्यानंतर इतकं अपडाऊन करावं लागेल हे तेव्हा ऍक्च्युली लक्षात आलं. बट त्याचा नाही मला कधी त्रास झाला. म्हणजे मला असं वाटतं की एकतर ट्रेन्स आणि हे सगळ्याला मी जितकं मला डेली सोप आवडतं तितकंच मला लोकल ट्रेन्स पण आवडतात. त्यामुळे मी त्या सगळ्यात रमलो आणि बदलापूरवरनं अपडाऊन करायचो आणि मला असं वाटतं की बदलापूरवरनं ती सतत भीती पण असायची की माझी एक ट्रेन गेली तर दुसरी ट्रेन येईपर्यंत खूप वेळ जाईल. त्यामुळे त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचा पॉईंट झाला की माझ्या अख्ख्या असिस्टंटशिप मध्ये मी एकही दिवस उशिरा आलोच नाही. मी जितकी असिस्टंटशिप केली 3-3.5 वर्ष आणि जवळजवळ मी रोज प्रवास केला, त्याच्यात मी कुठलाही एकही दिवस मी असं लिहून देऊ शकतो खात्रीने की मी एकही दिवस आलोच नाही. म्हणजे ज्या दिवशी मी आलो नाही त्या दिवशी कोणीच आलेलं नाहीये. म्हणजे असं काहीतरी कांड घडलंय की पाऊसच आलाय, पाणीच तुंबलंय असंच आहे. पण अदरवाईज मी प्रत्येक वेळेला 7च्या शिफ्टला 6:40, 9च्या शिफ्टला 8:35 हा माझा स्टँडर्ड टाइम असायचा. मग लोकेशन मड असो, गोरेगाव असो, कुठेही असो, मी इथे आधीच पोहोचायचो. सो मला वाटतं ते पॅशनचा पण प्रश्न आहे की तुम्ही एखाद्या कामाबाबतीत पॅशनेट असाल की तुम्ही कम व्हॉट मे तुम्ही यू मेक हो ऍब्सोल्युटली ते पॅशनेट असणं गरजेचं आहे. सगळ्याच फील्डमध्ये गरजेचं आहे. मला असं वाटतं की मी पॅशनेट आहे हे म्हणणं सुद्धा काय त्याच्यात मोठी गोष्ट नाही, तुम्हाला असायलाच पाहिजे. म्हणजे ते काय एक मीच एकटा पॅशनेट आहे असं नसतं. जे जे कामं करतात आणि जे जे चांगलं काम करतात ते सगळेच पॅशनेट असतात. एक मगाशी प्रश्न होता मराठी मॅगझिन याचा, पण तो तुम्हाला का विचारायचा आहे त्यांना ते मला कळलं नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की एखाद्या प्रसिद्ध नाटकाची जेव्हा फिल्म होते तेव्हा त्या नाटकावरती काय इम्पॅक्ट होतो असं त्यांचा प्रश्न आहे. नाटकावरती इम्पॅक्ट काय होतो माहित नाही मला. त्यांचा रेफरन्स असेल कदाचित, कारण मी कट्यारचा भाग आहे म्हणून त्यांना तसं विचारायचं असेल. पण ते कट्यार रनिंग असलेलं नाटक नाहीये. नाही आणि मला असं वाटतं की त्याचा भाग आहे. म्हणजे मला असं वाटतं की चांगल्या अर्थाने विचार केला तर ऍक्च्युली की अनेक लोकांना कट्यार नाटक बघावं असं पण वाटलं असेल, ज्या नेक्स्ट जनरेशनला ज्यांनी ते नाटक बघितलं नसेल, जर ते पुस्तक स्वरूपात असेल तर ते वाचावं असं वाटलं असेल. अल्टिमेटली तुम्ही कशावरती काय कलाकृती करता आणि तुमची जी बेतलेली कलाकृती आहे ती चांगली होत असेल तर ती ओरिजिनल कलाकृतीला कधी हेल्पच करेल. आणि जर ती कलाकृती जी तुम्ही केलेली आहे ती जर वाईट असेल तरी ओरिजिनल कलाकृती इतकी स्ट्रॉंग असते की त्याच्यामुळे त्या ओरिजिनल कलाकृतीला पुन्हा फरक पडतच नाही. म्हणजे एखादा मुलगा किंवा मुलगी जर वाममार्गाला लागले तर त्याच्यामुळे आई वडील जर चांगले असतील तर त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फार बदलत नाही. पण एखादा मुलगा किंवा मुलगी जर चांगले वागायला लागले, जर त्यांनी आपलं नाव मोठं केलं तर त्याचा आई वडिलांना डेफिनेटली फायदा होतो. ते तशाच पद्धतीने होत असावं. सर आता मी पुढच्या महत्वाच्या मुद्द्याकडे येतो, जिथे मगाशी आपण असिस्टंट डिरेक्टर या मुद्द्यावरती जरा वेळ बोललो. तर मी सुयोगचं म्हणणं आहे की सुयश सोबत सिरियल करशील का पुन्हा हा प्रश्न नाही. त्यांनी उत्तर दिलं की ते करतील म्हणून, आणि फक्त सिरियल नाही बरीच कामं करतील. हा, सो असिस्टंट डिरेक्टर बद्दलचा प्रश्न की तुम्ही काही दिग्दर्शकांनी मिळून, तुम्ही रवी सर, जयंत सर, अजून काही जणांनी मिळून मध्यंतरी एक कार्यशाळा सुरू केली होती, रात्रीची दिग्दर्शक कार्यशाळा. तर त्याबद्दल दिग्दर्शकांची रात्रशाळा, तर ह्या उपक्रमाबद्दल जरा जास्त सांगा ना, कारण मला वाटतं की ते पुढे कंटिन्यू तसं झालं नाही जसं तेव्हा अपेक्षित होतं.
डेफिनेटली त्यामागे काहीतरी एक मोटिव्ह होता आणि तो अजूनही तुमच्या कुठेतरी डोक्यात आहे सगळ्यांच्या. सो बेसिकली काय आहे, की जसं प्रत्येकाचे ग्रुप्स असतात तसं आमच्या डिरेक्टर्सचा पण एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. याच्यात मेजरली मला असं वाटतं, की टेलिव्हिजनचे डिरेक्टर्स जास्त इन्व्हॉल्ड आहेत आणि सगळे म्हणजे जे आत्ता 2 वर्षापूर्वी डिरेक्शन करायला लागलेत फुल फ्लेज ते पण आहेत आणि संगीत ददनसारखा एक खूप सिनियर डिरेक्टर आहे, जो आता निर्माता पण आहे, तो पण आहे. हेमंत देवधर सरांसारखी पण आहेत त्याच्यावरती आणि मी, केदार, कार्तिक आम्ही जे आत्ता सगळे कामं करतोय रेग्युलरली, आम्ही ती सगळी पण फौज आहे. राईट फ्रॉम सनी शिंदेपासून सगळेच जण त्याच्यावरती आहेत. सो ते असं बोलताना एक आपण अनेक गोष्टी डिस्कस करतो, तर त्याच्यातनं असं झालं, की कोणतरी म्हणालं, की कुणाकडे तरी चांगला असिस्टंट आहे का? जरा मला हवा आहे. माझ्या इकडचा एक असिस्टंट डिरेक्टर सोडून गेला. मग त्याच्यातनं ते एक फक्त झालं, की अरे चांगला असिस्टंट. मग ते काय म्हणतात, एक जरा सर्कॅस्टिक वेनी ते आलं. पण नंतर त्याच्यावरती एक साधक बारीक जरा चांगल्या अर्थाने चर्चा झाली, की अरे चांगले असिस्टंट खरंच नाहीये. मग त्याच्यावरनं असं डिस्कशन झालं, की अरे असं कसं होईल? चांगले असिस्टंट नाहीयेत अशातला काही भाग नाही होते. फक्त काय होतं, की या कामाच्या स्ट्रेसमध्ये आधी जसं कम्युनिकेट केलं जायचं त्यांच्याशी, तितकं कमी कम्युनिकेट करणं कदाचित आपणच कमी पडत असू. मग ते आपण कम्युनिकेट करूया. एकदा असं काहीतरी उपक्रम करून तर बघूया. आणि मग त्या लोकांशी संवाद साधल्यानंतर अनेक प्रश्न जसे तू जसं म्हणालास, की तू हे सगळे ऍक्टिव्हिटी करतोयस ह्याच्यासाठी, की पडद्यामागची जी लोक आहेत त्यांचे काय आहेत, त्याच्यातनं जर 10 लोकांपर्यंत जरी करेक्ट इन्फॉर्मेशन पोहोचली, तर तुला त्याच्यात जास्त आनंद आहे रादर देन. आणि माझा स्वतःचा पण एक अभ्यास होतोय पुन्हा नव्याने, की मला पडद्यामागे काय घडतंय त्याचा एक ऍब्सोल्युटली, वेगळा पॉइंट ऑफ व्ह्यू जो कदाचित काम करताना कळत नाही, तो ऍब्सोल्युटली, मला मिळतोय. ऍब्सोल्युटली. सो तोच मुद्दा होता. बरं सॉरी मी इंटरप्ट करतो. मला लक्षात आलं, की मी 2 याच्यावरती काम करत असल्यामुळे ना, माझं इन्स्टा कधीतरी फेसिंग जात असणार आणि इथे कधीतरी होत असणार. तर ते तर जरा पण प्लीज इग्नोर लोक करा. सांभाळून घेतात हो, लोकांना. अरे पण मीच फेसिंगवरनं इतक्या लोकांना ओरडतो, तर नंतर मला कोणीतरी बोललं, की "सर आता कसं डबल कॅमेरासमोर तुम्हाला फेसिंग घेता आलं नाही." असं नको व्हायला. पण मी फ्लोमध्ये बोलतो सो मला लक्षात येत नाहीये. पण आता मी जरा काळजी घेतो त्या गोष्टीची. बट कमिंग बॅक टू द पॉइंट दिग्दर्शकांच्या रात्रशाळेबद्दल तर तेव्हा आमचं असं बोलणं झालं, की आपण असं काहीतरी एफर्ट करून बघायला हवी. आणि रवी करमरकर जो आमच्यात खूप ऍक्टिव्ह आहे सगळ्याच लेव्हलला ऍक्च्युली. म्हणजे काय म्हणतात ना, राजकीय लेव्हलला, पक्षाच्या लेव्हलला, तो कुणालाही मदत करण्याच्या लेव्हलला, युनिटच्या मध्ये जी डिपार्टमेंट्स आहेत त्यांच्याशी कोऑर्डिनेट करायच्या लेव्हलला. तर रवी म्हणाला, की मग ते मी इनिशिएटिव्ह घेतो आणि आपण दिग्दर्शकांची रात्रशाळा. प्रत्येक गोष्टीला एक थोडंसं मॉनिटरी बेस लागतोच. सो त्यांनी ते ऍक्च्युली सगळं डेव्हलप केलं होतं आणि मग इनिशियल सेशन झालं होतं. ज्याच्यात हेमंत देवधर सर, विनोद लवेकर आणि मी खरं तर प्रश्न विचारायला बसलो होतो त्याच्यात. म्हणजे असं ठरलं होतं, की आपण ह्याला एक जर समजा मुलांनी प्रश्न नाही विचारले, सीनियर डिरेक्टर्सना बघून, म्हणजे आज हेमंत देवधर इतके मोठे डिरेक्टर आहेत किंवा विनोद लवेकर इतका मोठा डिरेक्टर आहे आणि त्याला बघून जर नाही प्रश्न विचारले गेले, तर आपला मोटिव्ह संपेल. त्या मुलांच्या मनातले प्रश्न मग कोणीतरी विचारायला हवे. असं करत करत मी त्या डबल खुर्चीवरती बसलो होतो, की मीच प्रश्न विचारायचो आणि मध्येच काही ठिकाणी मग मी मला जे वाटेल तेही सांगायचो. सो अशा पद्धतीने ते एक उत्तम सेशन, ती एक कार्यशाळा आमची घडली. पण पुन्हा तेच होतं, की जे सगळे सांगणार होते ते आणि जे सगळे येणार होते ते, हे कुठे ना कुठेतरी डेली सोपमध्ये खूप जास्त बिझी होते आणि मग तो खूप प्रॉब्लेम व्हायला लागला, की हे बोरिवलीत करायचं, का हे ठाण्यात करायचं, का हे मडला करायचं, का हे महिन्यातनं एकच दिवस करायचं. बरं असं आहे, की चला आज जे रेग्युलरली एस्टॅब्लिश्ड आपण म्हणूया, असे जे डिरेक्टर्स आहेत, ते सांगू शकतात त्यांच्या असोसिएट्सना, की आता मी 1 तास लवकर निघतोय, माझी कार्यशाळा आहे, मला तिथे जायचंय. पण जे येणारे असिस्टंट्स आहेत, ते जर कुठेतरी काम करत असतील, तर मग त्याचं काय करता येईल? म्हणजे ते येऊ शकणार नाहीत आणि करायचं सगळं जो त्याच्या मागचा हेतू होता, तो ह्यांच्यासाठीच होता, की ह्यांच्यापर्यंत ते पोहोचावं, की दिग्दर्शकांना तुमच्याकडनं काय अपेक्षित आहे. हे जर तुमच्याकडे पोहोचलं, तर तुम्ही जास्ती चांगल्या पद्धतीने काम करू शकाल आणि ते एकदा तुम्ही करायला लागलात, की आपोआप तुम्ही दिग्दर्शकाच्या वाटेवरती चालायला सुरुवात कराल. एक प्रश्न आलाय मनोज गोवळ यांचा. त्यांनी OTT प्लॅटफॉर्मवरती बद्दल जे विचारलंय ते आपण इग्नोर करूया, कारण आपण त्याबद्दल ऑलरेडी बोललेलो आहे. OTT प्लॅटफॉर्म आणि याच्या कंपॅरिझन बद्दल किंवा त्याच्यावर येणाऱ्या गोष्टींबद्दल आधीच्याही सेशन्समध्ये करेक्ट. अनेक वेळा चर्चा आणि झाली. मला असं वाटतं हे तुझ्या YouTubeवरती अवेलेबल असेलच माहिती हो, ते रिकॅप आहे. ते अनेक जणांशी बोललेलं. सो मनोज जी तुम्ही प्लीज
सुयश टॉक्स नावाच्या युट्यूब चॅनल वरती ह्याबद्दलची माहिती मिळवू शकता. पण त्यांचा पुढचा एक प्रश्न आहे ज्याच्यात त्यांनी विचारलंय की पुस्तकाची कथा बदलून चित्रपट बनवणं कितपत योग्य वाटतं, जसं दुनियादारी बद्दल झालं होतं. नाही, पण त्याच्यात काहीच नाही. म्हणजे मला असं वाटतं, की जेव्हा आपण एखादी पुस्तकाची कथा बदलून म्हणजे पुस्तकासारखंच पुस्तक करायचं असेल, तर मग पुस्तकच वाचलं जाईल. एक तर त्याला Correct. व्हिज्युअल मीडियममध्ये ट्रान्सफॉर्म करताना तुम्हाला त्याच्यात जे व्हिज्युअल त्याच्यातले प्लस पॉइंट आहेत, मला असं वाटतं, की त्या लेखकांनी पण जेव्हा लिहिलेले असतात, जे व्हिज्युअल्स त्यांनी लिहिलेले असतात, ते जर तुम्ही व्हिज्युअल्स मांडत असाल, तर तुम्हाला त्या कथेमध्ये काही ना काहीतरी वर्कआउट करावं लागतं. आणि जेव्हा आपण एखाद्या पुस्तकावरती काम करतो, सिनेमा करतो किंवा टेलिव्हिजन सिरीज करतो, तेव्हा त्या पुस्तकाकडनं त्या लिखाणाचे हक्क घेतल्याशिवाय आपण काम करतच नाही. सो लिखाणाचे हक्क जेव्हा तो लेखक आपल्याला देत असतो, तेव्हा त्याला सर्वस्वी माहिती असतं आणि त्यांना त्याच्यात नॉर्मली मला असं वाटतं, की त्यांना लूपमध्ये ठेवलं जातं. त्यांच्याशी डिस्कस केलं जातं. किंवा समजा ते लेखक हयात नसतील, तरी त्यांचे कुटुंबीय त्याच्यात इन्व्हॉल्व्ड असतात हम्म. आणि त्याच्यावरती कलाकृती झाल्यानंतर जर ते कुठल्यातरी पद्धतीने समाधान व्यक्त करत असतील, की हे छान झालंय, तर मला असं वाटतं, की मग त्याच्यातला गाभा बदलला किंवा नाही बदलला हा काही मुद्दा नाहीये ना. अल्टिमेटली काय आहे, की सिनेमा आपण करतो तर तो सिनेमा चांगला व्हायला हवा. हम्म. तो लोकांपर्यंत पोहोचायला हवा. पुस्तक आपण लिहित असेल तर ते वाचनीय व्हायला हवं. ते तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करायला हवं किंवा त्यांनी तुमचा विरंगुळा व्हायला हवा. जे काय धाटणीतलं ते पुस्तक आहे. प्रत्येक पुस्तकाने तुम्हाला वाचनासाठी कंपेल केलंच पाहिजे किंवा प्रत्येक सिनेमाने तुम्हाला विचार करायलाच लावला पाहिजे असा काही मुद्दा नाहीये. हम्म. मुद्दा आहे की ज्या हेतूने ती पुस्तक किंवा ती कादंबरी किंवा ते माध्यम, तो सिनेमा, ती टेलिव्हिजन सिरीज केली गेलेली आहे, ते जर त्याचं जॉनर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, तर मग हा एक फक्त उगाचच काय म्हणतात ना, म्हणजे तो तसा मुद्दा होईल. जसं पु. ल. देशपांडेंनी म्हटलंय ना, मुंबईकर, पुणेकर आणि नागपूरमध्ये, की मला याविषयी तुमच्याशी जरा बोलायचं आहे. असं पुण्यातलं जे एक मराठी आहे. तर असं काही नाही, म्हणजे काय कशाबद्दल बोलायचं? चांगलं झालंय की नाही हा मुद्दा आहे. हम्म. बाकी चर्चा करायची असेल तर मला असं वाटतं, की मग चर्चा करणारी माणसं वेगळी असतील. जे आता रेग्युलर काम करतात ते किती चर्चा करू शकतील? हम्म. पण त्यांना तर अजून खूप काम करायचंय. म्हणजे मला जर कोणीतरी नुसतं चर्चासत्राला असं बोलवलं, तर त्याच्यापेक्षा जर माझ्याकडे काहीतरी काम असेल तर मी ते जास्ती प्रिफर करीन, कारण ते पुन्हा काम मला करून मला पुढे सरकता येईल. हम्म. चर्चा करून फक्त हो, हो आणि नाही, नाही ह्यानी काहीच नाही. हां, ते चांगलं झालंय की नाही ह्याच्यावरती साधक-बाधक काहीतरी करता येईल किंवा रादर ते चांगलं कसं करता येईल ह्याच्यावरती चर्चा असेल, तर मग ते सार्वजनिक व्यासपीठ जरी नसेल आणि ती प्रायव्हेट लेव्हलला जरी डिस्कशन असेल, तरी ते करायला मजा येईल. म्हणजे तो कोणीही असेल, ती व्यक्ती कोणीही असेल तरी. हम्म. एक 2 जनरलाइज्ड प्रश्न आले, ते मी फक्त ऍड्रेस करतो. त्याचं उत्तर तुम्ही द्यावं असं मला वाटत नाही. संहिताचाच प्रश्न आहे की आपल्या क्षेत्रात आपल्या कामाचा मोबदला आपल्यापर्यंत पोहोचायला खूप वेळ लागतो किंवा त्यासाठी खूप कॉल, मेसेज और असा पाठपुरावा करायला लागतो, जास्त करून कॅरेक्टर आर्टिस्ट बाबत. ह्यात कसा बदल होऊ शकेल? तर मला वाटतं संहिता, हे जनरलाइज करण्या सारखी गोष्ट नाहीये. हे काही वेळेला घडत असेल, काही वेळेला नसेल घडत. आणि परत तो डिरेक्टरचा पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा लुकआउट हां, म्हणजे असं मला असं वाटतं की ते हां, म्हणजे प्रोडक्शन नाही प्रोडक्शनचं पॉइंट ऑफ पण आहे व्ह्यू आणि नी डिरेक्टरला पण त्याचा कधीतरी विचार ते केला. भोगावं लागतं. पण हम्म. ऍक्च्युअली त्याची उत्तरं एक तर ती सगळ्यांनी एकत्र येऊन घेण्यासारखी आहेत आणि ती उत्तरं जरा वेगळ्या बॉडीजकडे. ते डिरेक्टर म्हणून खूप ते आत्ताच्या डिस्कशन मध्ये पण तो जे प्रश्न होत असेल तर नाही ते घेऊ शकत. डेफिनेटली इट इज नॉट गुड. म्हणजे ते येस. वाईट मलाही वाटतं. आणि अजून एक गौरीचा प्रश्न आहे, डेली सोप्स हे फार रिपिटेटिव्ह होत आहेत असं वाटत नाही का? तर गौरी, मला सांगायला आवडेल ह्याबद्दल खूप चांगल्या पद्धतीने चिन्मयदादांनी त्याच्या सेशनमध्ये उत्तर दिलंय की कसं आपण आपल्या परसेप्शननी काही वेळेला रिपिटेटिव्ह होत आहेत गोष्टी हे ठरवतो. हम्म. आणि नॉट नेसेसरीली ते तसंच होतंय, कारण आपण खरं तर एकाच वेळेला सगळ्या मालिकांवरच्या सगळ्या वाहिन्यांवरच्या सगळ्या मालिका बघतोय की नाही आणि त्या खरंच रिपिटेटिव्ह होत आहेत की नाही हे थोडंसं जर करेक्ट. बघितलं तर ऍब्सोल्युटली. दर 6 महिन्यांनी ट्रेंड चेंज होत असतो टेलिव्हिजनचा. आणि आय एम शुअर सर सुद्धा ऍग्री करतील की ऍब्सोल्युटली. तो रिपिटेटिव्ह काय कंटेंट नाहीये. हो, हो. ऍब्सोल्युटली नाहीये. त्याचं सर प्रमाण आता आहे. त्याच्यात हा. हळूहळू त्याच्यातही वेगवेगळ्या जॉनर्सच्या काही ना काहीतरी गोष्टी येत असतात. येस. इट विल सर्टनली, मी तुला म्हटलं तसं की त्याच्यात खूप गोष्टी इन्व्हॉल्ड. इट विल सर्टनली टेक सम टाइम असं. बट एव्हरी चॅनल त्यांच्या लेवलला इज ट्राईंग टू क्रिएट अ बुके ऑफ एंटरटेनमेंट.
त्यांच्या बुकेमध्ये एक हाय ड्रामा शो असेल, त्याच्या बुकेमध्ये एक काय म्हणतात ना, गूढ गंभीर शो असेल, त्यांच्याकडे एक विनोदी मालिका असेल, त्यांच्याकडे एक स्टँडअप कॉमेडी असेल, त्यांच्याकडे प्रेमकथा असेल, त्यांच्याकडे इंटरपर्सनल रिलेशनशिप असतील. तर या सगळ्याचं काही ना काहीतरी करायचा हा त्यांचा प्रयत्न प्रत्येकाचा चालूच आहे. तो आता थोडासा वेळ पण लागेल आणि तो जो बारीकसा प्रयत्न होतो ना, त्याचं कौतुक पण होणं तितकंच गरजेचं आहे. रादर देन सरसकट अरे ते होतच नाहीये हे बोलण्यापेक्षा. सर, आता मी शेवटच्या मुद्द्याकडे येतो, जो लॉकडाऊनचा मुद्दा आहे, की लॉकडाऊन झाल्यानंतर ऍज अ डिरेक्टर तुम्ही एक गोष्ट इंट्रोड्यूस केली वैजू नंबर 1च्या टीमसाठी. जी तुम्ही शेअर केलीत. थोडासाच वेळ आहे आपल्याकडे, पण आपण जर ते शेअर करू शकलो तर मला वाटतं फार इंटरेस्टिंग असेल. बाकी बऱ्याच डिरेक्टर्सना त्यातनं काही ना काहीतरी आयडियाज मिळतील. बरेचसे प्रोजेक्ट जे थांबलेत त्याबद्दल. सो काही नाही, बेसिकली लॉकडाऊन जेव्हा झालं, ऍक्च्युली काय झालं, लॉकडाऊन व्हायच्या आधी आपल्याकडे इंडस्ट्रीत तर आधी शूटिंग कॉल ऑफ केलं गेलं. म्हणजे जनरली काय म्हणतात ना, पंतप्रधानांनी लॉकडाऊन डिक्लेअर करण्याच्या आधीच इंडस्ट्रीने एक 15 दिवसासाठी हे सगळं बंद होईल असं डिक्लेअर केलंच होतं. तर तोपर्यंत एक असं होतं की अरे 15 दिवसासाठी आहे आणि एक करोना नावाचं संकट आपल्याकडे येत आहे. तर तिथपर्यंत ठीक होतं. पण ज्या वेळेला पंतप्रधानांनी ती अनाउन्समेंट केली आणि मग जनता कर्फ्यू आणि याच्यातनं त्याच्यात त्या करोनाचं गांभीर्य सगळ्यांना लक्षात यायला लागलं आणि एक ना इनहेरंट टेन्शन बिल्टअप व्हायला लागलं. मग त्याच्या बातम्या खूप स्प्रेड व्हायला लागल्या. प्रत्येक जण सोशल मीडियावरती पहिला मीच या होडमध्ये लागला आणि इंटरेस्टिंग पद्धतीने निगेटिव्ह बातम्या खूप स्प्रेड व्हायला लागल्या. तर ती एकंदरीत निगेटिव्हिटी मला वाटलं की प्रत्येक ठिकाणी स्प्रेड होते असं माझं लक्षात यायला लागलं. त्याच वेळेला आमचं वैजू नंबर 1चा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, वैजूची गँग, आणि आमच्या शो मध्ये खूप कलाकार आहेत आणि सगळेच अवली आणि वल्ली आहेत. सो एक 30-32 कलाकारांची ती अख्खी गँग होती आणि मग आमचे असिस्टंट डिरेक्टर्स, मी, हर्षदा खानविलकर, सागर मोरे आमचा HOP, ही सगळीच गँग त्याच्यावरती, लेखक आमचा चेतन सैंदणे, हे आम्ही सगळेच त्याच्यावरती होतो. तर मला असं वाटलं की ह्याच्यावरती आता काय व्हायचं, एक व्हॉट्सअप फॉरवर्ड तुम्हाला सकाळी 7 वाजता आला की 7:20 तुम्हाला 25 व्हॉट्सअप फॉरवर्ड सेम झालेले असतात आणि तुम्हाला ऑलरेडी माहित असतं. तर मला म्हटलं की अरे रिपीट इन्फॉर्मेशन खूप येणार. आणि वैजू कसं आहे की वैजूमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींची सतत आवश्यकता असते. वैजूचा फॉर्मॅट तो आहे की ती कंटिन्युअस गोष्ट सांगणारी एक मालिका नाहीये. सेम पात्र तुम्हाला वेगवेगळी गोष्ट सांगत राहतात. एपिसोडिक सॉर्ट ऑफ तो मालिका आहे. तर मला असं वाटलं की आपल्याला खूप गोष्टींची पण इंटरेस्टिंग गरज आहे. तर ही निगेटिव्हिटी करण्यापेक्षा मी काय केलं की आमच्या गँग मधली जी तरुण मुलं आहेत, जे एकदम यंग जनरेशन आहे, त्या यंग जनरेशननं निवडलं, त्यांना कॅप्टन्स अपॉइंट केले. त्यांच्याकडे ते अख्खा ग्रुप जो होता तो डिवाइड केला. म्हणजे एकाकडे 4, एकाकडे 5, एकाकडे 4, एकाकडे 5 असे 4 ग्रुप्स तयार केले आणि ते जे उरलेले 25-26 आर्टिस्ट होते, राईट फ्रॉम आमच्याकडे इला भाटे टू अविनाश नरकर, असे जे आमचे मोठे आर्टिस्ट आहेत, संजीवनी जाधव, अशी जी मोठी आर्टिस्ट आहेत त्यांना पण आम्ही त्या ग्रुप्समध्ये ऍड केलं आणि मग आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही मला गोष्ट द्या. तुमची गोष्ट तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये एका पर्सनल व्हॉट्सअप ग्रुपवरती डिस्कस करा की तुम्ही गोष्ट वैजूसाठी कशी उपयोगी होईल ती तुम्ही सांगा. म्हणजे काय होईल त्याच्यातनं, तुम्हाला एक तर खूप चांगला इंटरेस्टिंग एक काहीतरी व्यायाम मिळेल शरीराला, शरीराला म्हणण्यापेक्षा मेंदूला तुम्हाला एक खाद्य मिळेल. दुसरी गोष्ट, तुम्हाला इंटरेस्टिंग स्टोरीज आम्हाला मिळतील. तिसरी गोष्ट, तुम्हाला असं होईल की कलाकार म्हणून त्या स्टोरी डेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला राहता येईल. मला असं वाटतं की अनेक वेळा आपण जे विचारतो की हे हे कसं झालं, हा डायलॉग कसा आला, तो डायलॉग कसा आला, तर मला असं वाटतं की या प्रोसेसमध्ये जर तुम्ही राहिलात ना, तर तुम्ही त्याचं काम जास्ती चांगल्या पद्धतीने करू शकता. सो त्याच्यासाठी मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी मला द्या आणि त्यांना प्रॉमिस केलं होतं की तुमची गोष्ट जर पडद्यावरती दिसली तर तुम्हाला 2 गोष्टी मिळतील. एक तर आपली गोष्ट पडद्यावरती दिसल्याचं समाधान आणि माझ्याकडनं तुम्हाला ₹10 ₹20 जी काय तेव्हा शक्य असेल तेव्हा एक कॅडबरी असं तुम्हाला मिळेल. सो एक हेल्दी कॉम्पिटिशन त्याच्यातनं तयार झाली. लोक इंटरेस्टिंग पद्धतीने ते बघायला लागली, त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीने काम करायला लागली. मग एक महिनाभर ते झालं, मग मी थोडे दिवस थांबवलं. त्याच्यानंतर मला खूप बरं वाटलं की ते यंग पोरांनी, जे कॅप्टन्स होते त्याचे, त्यांनी मला फोन करून पर्सनल विचारलं सुद्धा, सर तुम्ही ऍक्टिव्हिटी का थांबवली, आमच्या कथा वाईट होत्या का? तर मला असं वाटतं की नाही, तसं नव्हतं. बट सी, दॅट इज द ब्युटी. मला काय म्हणायचंय की ही सगळी ती यंग जनरेशन आहे ना, दे वॉन्ट टू डू समथिंग. दे आर ना क्वाईट जेन्युइन अबाउट दॅट एफर्ट्स. म्हणजे इतकं केल्यानंतर कोणी असं म्हणालं नाही की अरे सर आम्ही बोर झालोय म्हणून. त्यांचं असं होतं की आमच्या कथा वाईट आहेत का म्हणून तुम्ही थांबवलेत का? तर त्यांच्यातनं तो इनोसन्स मला खूप चांगल्या पद्धतीने दिसून आला. ऍट द सेम टाइम इला वटे, अविनाश नरकर, संजीवनी जाधव,
संजय आमचे सुगावकर, अशी जे सिनियर मंडळी होती त्यांनी मला फोन करून पण सांगितलं की अरे सर ही ऍक्टिव्हिटी खूप छान आहे आणि संजीवनी जाधव मला म्हणाला सुद्धा की अरे यार ही उगाच मुलं काहीतरी फालतू डिस्कस करण्यापेक्षा ना असं काहीतरी सकारात्मक डिस्कस करतायत. सो इट सर्व्स बोथ द वे. म्हणजे मला असं वाटतं की मी तो लॉकडाऊनचा तो जो एक निगेटिव्हिटी आहे ती थोडीशी त्याप्रमाणे कमी करू शकलो आणि माझ्या सगळ्या कलाकारांना मी काहीतरी त्याच्यातनं एक जॉईंट एफर्ट मधनं काहीतरी देऊ शकलो. मला असं वाटतं की आता पुढे पुढे घेतले ऍटलीस्ट यंग ब्रिगेड जी आहे ती जेव्हा सीझन्ड कलाकार होती तेव्हा कथेचा विचार कसा करतात हे त्यांना कळेल आणि आय प्रॉमिस देम की त्यांच्या सगळ्या गोष्टींचं पुढे एपिसोडमध्ये ट्रान्सलेशन नक्की होईल. म्हणजे मी आणि चेतना मी त्या दृष्टीने प्रयत्न करतोच अलॉंग विथ आवर चॅनल संजय जाधव आम्ही सगळेच ते प्रयत्न करतोय. सो तेव्हा ज्यांना कळेल की अरे आपण ही गोष्ट अशी लिहिली होती आणि ही पडद्यावरती अशी दिसते. तर मला असं वाटतं की कथा लेखन किंवा लिखाणाचा अभ्यास असलेले किंवा त्याची जाण असलेले कलाकार 5 तर वाढतील माझ्यामुळे. तर दे विल मेक 100 अदर लोकांचं लाईफ सुसह्य करतील ते मिझरेबल करण्यापेक्षा. मला वाटतं सर आता आपण बोलताना अनेक काही गोष्टी आपण त्याच्या जवळून गेलो पण त्या गोष्टी ऍड्रेस नाही केल्या. पण जे आपण काल पण आपल्या बोलण्यात डिस्कशन मध्ये काही गोष्टी आल्या होत्या की बरेचदा आपल्या आजूबाजूला एखाद्या माध्यमाकडे निगेटिव्हली बघितलं जातं पण नॉट नेसेसरीली की आपण सुद्धा त्याच्याकडे त्याच पद्धतीने बघितलं. वी कॅन ऑलवेज फाइंड आर पॉझिटिव्ह वे किंवा आपली रे ऑफ पॉझिटिव्हिटी त्यातनं शोधून आपण त्याच्यातनं काहीतरी एक वे आउट काढून त्याच्या चांगल्या गोष्टींकडे बघू शकतो. किंवा काल आपण एक मुद्दा डिस्कस केला जो बरेचदा सराउंडिंग मध्ये टेलिव्हिजन सेकंडरी कन्सिडर केलं जातंय हे आपल्याला जाणवतं. पण ऍज अ डिरेक्टर मला वाटतं तुम्ही जो आत्ताचा उपक्रम केलाय ती गंमत आहे की ऍज अ डिरेक्टर म्हणून तुम्ही ऍक्च्युअली अख्ख्या टीमला एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह आणि देऊ त्याच सिच्युएशन कडे. मी सांगू का मला असं वाटतं की आय एम ब्लेस्ड की मी डिरेक्टर आहे. हे डिरेक्टर करू शकतो. कॅप्टन ऑफ द शिप जर तो आहे ना तर हे तो डिरेक्टर करू शकतो. म्हणजे एखादा काय म्हणतात ना प्रोडक्शन मॅनेजर असेल ज्याला असं काहीतरी करावं असं वाटत असेल तरीही त्याचं जॉब प्रोफाईल बघता त्यांनी जर अशी सिस्टम इंट्रोड्यूस केली तर त्याला मान्यता मिळेल की नाही मला शाशंकता आहे. सगळे लोक ते नाही. तिथे काय होतं तिथे ना तुम्ही एक अरे आपल्याला डिरेक्टर म्हणतोय म्हणून तरी का होईना जरी तुम्ही विरोधात असलात तरी तुम्ही आधी इन होता. द मोमेंट तुम्ही इन होता ना तेव्हा आपल्याला मला खात्री होती की जेव्हा इन होतील ना तेव्हा लोक एन्जॉय करतील आणि मी बाकायदा पॉइंट द्यायचो त्यांना. म्हणजे आय ऑल्सो मेड इट अ पॉइंट की 6 वाजता जर एखाद्याने गोष्ट पोस्ट केली व्हॉट्सअप ग्रुपवरती तर ती मी 6:30 पर्यंत वाचायचो आणि मी 10 पैकी 4:30, 5:30, 6:30 हे मी पॉइंट द्यायचो. मग 6:30 पॉइंट दिल्यानंतर मी स्वतःच टाकायचो मेसेज अरे 8 पॉइंट वर अजून कुठलीही गोष्ट आली नाही. सो इट इज ऑल अबाउट चिअरिंग ना. तुम्ही एकदा ते लोक मला असं वाटतं की मार्क हे खूप महत्वाचे असतात. त्याच्यासाठी सगळे लोक करतात. म्हणजे मी तुला काल जसं म्हटलं तसं मला काही त्या सिस्टम याच्यावरती एज्युकेशन सिस्टम वरती भाष्य करायचं नाहीये. पण तरीही माझं मत मी तुला या निमित्ताने सांगतो की मुलांना नंबर्स दिले गेले पाहिजे. तुम्ही सगळे समान आहात या ह्याच्यावरती तुम्ही त्यांना किती दिवस प्रोटेक्ट करू शकता हे माझं पर्सनल मत आहे. मला ह्याच्यावरती सोशल मीडियावरती येऊन वाद घालायचा नाहीये. पण मला हेच म्हणायचंय की हे माझं पर्सनल मत आहे. तुम्ही आज त्यांना मार्क दिले नाहीत तर उद्या त्यांना आउटर वर्ल्ड मध्ये जाऊन प्रत्येक वेळेला कॉम्पिटिशन फेस करायचे. आउटर वर्ल्ड मध्ये 1 नंबर 2 नंबर हा मुद्दा असतोच आणि तो चांगल्यासाठीच असतो. आणि जो 1 नंबर आहे त्याला पण जर तुम्ही मार्क दिले नाही तर तो खचेल ना की माझी मेहनत करून काय फायदा. सो हे मार्क देणं आणि प्रत्येकाला पेपअप करणं हे मला वाटतं की मोठ्यातला मोठा सिनियर कलाकार जरी असला तरी तो त्याच्यासाठी भुकेला असतोच. पैसे तो कमवतोच. पण त्याला प्रत्येक वेळेला तुमचं काम छान झाले तुम्ही हा इनपुट दिलेला हा खूप कमाल होता. हा सिनियर मधला सिनियर ऍक्टरला पण हवासा असतो. त्याला तो कुठल्या तरी युनिट मधल्या प्रत्येक मेंबर कडनं मिळण्याची तो वाट बघत असतो. जर तो डिरेक्टर कडनं मिळाला तर तो अजूनच खुश होतो. सो डिरेक्टर म्हणून मला असं वाटतं मी ते करू शकतो आणि मी ते करायला पाहिजे होतं. जसं मी तुला काल म्हटलं होतं तसं ना की तुम्ही चंबलमध्ये राहता म्हणून तुम्ही नॉट नेसेसरी प्रत्येकाने डाकूच व्हायला हवं. ना किंवा तुम्ही 10 जणांच्या ग्रुपमध्ये बसलाय तर 10 जण कचरा टाकतात 9 जण कचरा टाकतात म्हणून तुम्ही तुमच्या हातातला रॅपर खाली टाकण्याची गरज नाही. तुम्हाला काय शक्य आहे तुम्ही ते डस्टबिन मध्ये टाका. 9 जणांना सांगण्याचा प्रयत्न करा. नसेल तर त्यांचा रॅपर उचलून टाका. नाही तर ऍटलीस्ट आपला रॅपर टाका. हळूहळू एक दिवस असा येईल ना की तुमचा एक वेगळा 10 लोकांचा ग्रुप तयार होईल ज्याच्यात सगळेजण आपल्या रॅपर उचलून आपापले कचऱ्याच्या डब्यात टाकतील आणि मग तुमचे प्रोजेक्ट आणि तुमचं लाईफ जास्ती सुपर आणि चांगलं व्हायला सुरुवात होईल. सर थँक्यू सो मच. आपण बऱ्याच गोष्टींना हात घातलाय आणि मला वाटतं
अजून आपल्याला आणखीन एक सेशन प्लॅन करावं लागेल, कारण अजून बऱ्याचशा गोष्टी हो हो discuss आणि आता करण्यासारख्या मला आहेत. यायला लागलं टेलिव्हिजन कॅमेरा आणि सगळ्यावरती मला यायला लागलं. आता मला ज्या मजा पण टेलिव्हिजन यायला लागली. बद्दलच्या आहेत. सो आपण ते अजून पुढच्या कुठल्या तरी एका सेशन मध्ये नक्की क्लिअर करायचा प्रयत्न करू. येस जे आता लाईव्ह एवढा वेळ कंटिन्युअसली लाईव्ह आहेत आमच्या बरोबर, त्या सगळ्यांना खूप थँक्यू. आणि थँक्यू. जर कुठलेही सेशन मिस झाले असतील तर प्लीज तुम्ही सुयश टॉक्स नावाच्या युट्यूब चॅनलवरती ते बघू शकता. हे कुठल्याही पद्धतीची जाहिरात नाहीये. ज्यांना खरंच इच्छा असेल त्यांनी जाऊन बघू शकता त्या चॅनलवरती. आणि येस, थँक्यू. मंदार म्हणतोय थँक्यू, खूप चांगलं ऐकायला मिळालं. मंजिरी म्हणते अमेझिंग. चेतन म्हणतोय दिस वॉज अमेझिंग. थँक्यू प्रज्ञा थँक्यू. म्हणते आय वुड लाईक टू लिसन. येस, नक्की कर प्रज्ञा. युट्यूब चॅनल वरती जाऊन सबस्क्राईब पण कर. संहिताचं म्हणणं आहे की थँक्यू बोथ ऑफ यू, मजा आली. हर्षदा ताई म्हणते मस्त लाईव्ह, थँक्यू, लव्ह यू बोथ. वा वा. हर्षदाताई कंटिन्यूस बघते, हीच किती मस्त गोष्ट. हो. चिन्मय म्हणतोय टाळ्या वाजवतोय तो खूप. येस. निशांत म्हणतोय मस्तच. सो येस, थँक्यू सगळ्यांना जे एवढा वेळ लाईव्ह होते. आता मला वाटतं आमच्या दोघांच्याही फोनच्या बॅटरीज कधी हो, चार्जिंग शोधतोय हळूहळू. एक नजर माझी चार्जिंग वरती आहे, सापडतच नाही मला आता हल्ली. येस. सो सुनील फडतरे सर असं म्हणतायत. सो थँक्यू थँक्यू. आणि आय होप ह्या सेशन मधनं प्रसिद्धी इज थँकिंग आणि थँक्यू प्रसिद्धी. सो जे आता जॉईन झाले होते त्यांना पुन्हा एकदा थँक्यू सर. आय होप लवकरच आपण अजून एक सेशन करू, ज्यामध्ये तुमच्या बरोबर अजून मनीष दळवींना पण जर आपल्याला इन्कॉर्पोरेट करता आलं ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. मला तुमच्या दोघांकडनं अजून काही गोष्टींबद्दल. आणि आपण पॉझिटिव्हली असं प्रे करूया की हा लॉकडाऊन संपू दे आणि आपण सेशन करूया. येस येस, दॅट वुड बी ग्रेट. म्हणजे लॉकडाऊन आहे म्हणून सेशन चालू आहे असं नको व्हायला. नाही, मला लॉकडाऊन आवडेल हे सगळं संपल्यानंतर हे सेशन चांगल्या पद्धतीने. आणि मला असं वाटतं की म्हणजे आपलं सेशन किंवा हा मुद्दा नाहीये, पण ही ऍक्टिव्हिटी खूप इंटरेस्टिंग आहे पडद्यामागची. तू चालू कर. अजून वेगवेगळ्या लोकांची नावं मी तुला सजेस्ट करण्याचा प्रयत्न करीन, त्याच्यामुळे तुझी प्रत्येक खूप इंटरेस्टिंग होऊ शकेल. येस येस येस. संजय दादा पण आहेत, संजय कुलकर्णी आहेत म्हणजे. हो, संजय कुलकर्णी, नमस्कार. सो येस, थँक्यू सो मच. आता मी लाईव्ह स्ट्रीमिंग बंद करतो. सर तुम्ही हा कॉल चालू ठेवलात तरी चालेल. तुम्ही बाकी सगळीकडनं लाईव्ह. हो येस. बाय बाय बाय. थँक्स. बाय.